आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं आपण म्हणतो, परंतु त्या संपत्तीचं जतन करण्यासाठी आपण काही करतो का? अचानक मोठा वैद्यकीय खर्च आल्यास त्या कुटुंबावर जणू मोठे आर्थिक संकटच ओढावते. कोरोना काळामध्ये सर्वांनीच याची अनुभूती घेतलेली असेल. अशा परिस्थितीमध्ये जर आपण कॅशलेस आरोग्य विमा काढलेला असेल तर त्याचा खऱ्या अर्थाने मोठा आधार मिळतो. ह्या विम्यामध्ये म्हणजेच कॅशलेस सुविधेमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतरचा खर्च, औषधे, शस्त्रक्रिया ह्या सेवांचा समावेश होतो. याच पार्श्वभूमीवर कॅशलेस आरोग्य म्हणजे काय, त्याचे फायदे, डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यामध्ये असणाऱ्या कॅशलेस सुविधांविषयी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली खाडे, डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण. सर्वात महत्त्वाचे कॅशलेस विम्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात. पहिला, उपचारासाठी त्वरित अर्थसहाय्य. दुसरा आणि महत्त्वाचा, मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी होणारी मदत. डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण येथे सर्व खाजगी आणि सरकारी कॅशलेस आरोग्य विमा कंपन्यांच्या सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्स, HDFC इन्शुरन्स, केअर हेल्थ इन्शुरन्स, मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे, ज्या तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आमच्याकडे प्रशिक्षित इन्शुरन्स प्रतिनिधी आहेत, जे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील आणि तुम्हाला इन्शुरन्स क्लेम प्रक्रियेमध्ये मदत करतील. आता चिंतामुक्त होऊन मिळवा उपचार. अधिक माहितीसाठी आमच्या डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यांच्याशी संपर्क साधा. खाडे हॉस्पिटलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. खाडे हॉस्पिटलमध्ये आपण कशासाठी आला होतात, म्हणजे काय त्रास होता तुमच्या पेशंटला? इथे आल्यानंतर तुमची भूमिका काय आहे? तुम्हाला आमची ट्रीटमेंट वगैरे आवडली का? याबद्दल तुमची भूमिका काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाहिजे. सर्वप्रथम खाडे हॉस्पिटलच्या डॉक्टरांची आणि इथल्या स्टाफचे कौतुक करावं असा इथला सर्व स्टॉफ आणि सेवा देणारे डॉक्टर आहेत. ज्या वेळेला मी माझा मुलगा कुमार ज्ञानेश रमेश वाहक हा दिनांक 6/2/2022 सकाळी 11 वाजता खाडे हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन आलो, त्यावेळेस मुलाला 105 एवढा ताप होता. परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर लगेच या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर अक्षय खरात आणि त्यांचा सिस्टरचा स्टॉफ यांनी अवघ्या 5 मिनिटांमध्ये इमर्जन्सी पेशंटकडे बघून मुलाच्या उपचाराला सुरुवात. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. नाम क्या है आपका? श्याम पांडे. आप किस चीज़ के लिए हॉस्पिटल में आए थे? सर क्या था, प्रेगनेंसी था इसका, तो उसके लिए आया था. ओके. तो किससे मिले आप हॉस्पिटल में आके पहले? मिस खाड़े मैम सर. खाड़े मैम से क्या बोले खाड़े मैम? फिर ट्रीटमेंट चालू हुआ. ओके. और मैम का जो बिहेव था बहुत अच्छा. ओके. और दवा का मतलब हर एक चीज़ से हम बहुत हैप्पी होकर इधर से गए. ओके. हाँ, ये बेबी हुई है. ओके. लोग आए थे मैम को थैंक यू बोलने के लिए. ओके. हाँ. आप क्या कहना चाहते हैं भाभी जी? बस ज़्यादा कुछ नहीं, लेकिन मैम का रिस्पॉन्स अच्छा था हमारे पर. ओके. अगर आप रिजल्ट हमें अच्छा मिला.
अच्छा रिजल्ट मिला। कितने दिनों से मैम के पास आ रहे थे आप? मेरे को 8 महीने 8 महीने किसने सजेस्ट किया था आपको ये हॉस्पिटल? मिस्टर विवेक शुक्ला, विवेक शुक्ला। MR है। ओके मिस्टर खाड़े सर के पास आते हैं, ओके। तो उन्होंने बोला था क्या बोले थे उन्होंने? ये हॉस्पिटल है, और मैम का तो उन्होंने जो भी रहा गुण बताया, अच्छा है। ओके आप वहाँ पे दिखा सकते हैं मैम को। और हम लोग आए तो हम लोग को बहुत अच्छा, मैम का बिहेव अच्छा लगा। ओके। और जो मैम का दवा, मतलब बहुत ज़्यादा दवा नहीं देना, ओके हाँ, और मतलब हर ढंग से सब लोग बहुत अच्छा, मतलब बेटर हुआ है यहाँ पे। ओके। अगर किसी को बताना चाहते हैं तो क्या बताएंगे हॉस्पिटल के बारे में? सर ये मतलब मेरी तरफ से तो यही रहेगा कि कहीं और जाने से अच्छा कि यहाँ आइए। ओके पर जरूर आइए, यहाँ पे देख के जाइए ओके मैम कैसा ट्रीटमेंट करती है। खाडे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल चाकण में आहे। ओके। नाव काय आपलं? माझं नाव खेडकर रमनाथ। मी हे खाडे हॉस्पिटल चाकणमध्ये स्टँडच्या अगदी पाठीमागे आहे आणि या ठिकाणी सर्व काही आरोग्याच्या संदर्भातील उपचार होतात आणि सुविधा बी उपलब्ध आहेत। तुम्ही कशासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते? मी सर्वप्रथम सरांकडं मला थोडा पोटाची तकलीफ होते, त्याकरता आलो। सरांनी मला चेक केला अगोदर आणि त्यांच्या अनुभवाप्रमाणे औषध दिले, मेडिसिन दिल्यानंतर सर मला म्हणाले याचा जो कोर्स आहे 2 दिवसात तुम्ही पूर्ण करा, नाही फरक पडला तर परत या। ओके ठीक आहे। मी औषध घेऊन मी आणि माझी मॅडम आम्ही घरी गेलो। 2 दिवस औषध घेतले, पण थोडा काही फरक पडला, पाहिजे असा फरक मला वाटला नाही। ओके परत मी 2 दिवसांनी सरांकडे आलो, सरांनी चेकअप केलं। सर म्हणले आपण एक सोनोग्राफी करू, त्यामध्ये काही रेफरन्स किंवा संदर्भ मिळतो का पाहू। आम्ही सोनोग्राफी केली, संध्याकाळी रिपोर्ट घेऊन आलो। सरांनी त्यामध्ये थोडं सांगितलं की लिव्हरला वगैरे सूज आहे आणि एक किडनी स्टोन आहे 2.5 cm, परंतु त्याचं काही एवढं विशेष नाही आणि पेटीला इन्फेक्शन झालं असं आहे। तर मग सर म्हणले ठीक आहे, आपण तुम्हाला आजपासून सकाळ आणि संध्याकाळ इंजेक्शन सुरू करू। त्याप्रमाणे मी कबूल केले आणि मला 3 दिवसाचा कोर्स त्यांनी इंजेक्शनचा सुरू केला। ओके तर मला सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला 1 किंवा 2 दिवसामध्ये फरक पडणार नाही, 3ऱ्या दिवशी मात्र नक्कीच फरक पडेल। आणि ज्या ज्या वेळेस मला ते चेक करायचे त्यावेळेस ते एवढ्या म्हणजे काळजीपूर्वक आणि एक मला असा आधार द्यायचे आणि त्यांच्या बोलण्यातून मला असं म्हणजे माझ्यामध्ये एक ऊर्जा तयार व्हायची की आपण लवकरच ठीक होऊ। ओके त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 3 दिवसाचा कोर्स झाला आणि 3ऱ्या दिवशी मला नक्कीच फरक पडला। मी सरांना बोललो की आज मला फरक जाणवतं सर, माझं जे दुखतंय ते कमी झालं। ओके तर सर म्हणले तरी ठीक आहे, पण आपण एक CT स्कॅन करून घेऊ की आपण अपेंडिक्स बद्दल जे इन्फेक्शन आहे ते किती आहे काय ते पाहून घेऊ, ओके म्हणजे पूर्ण आजार बरा करता येईल। हां तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला त्यांनी CT स्कॅन करायला पाठवलं आणि स्वस्तातल्या ठिकाणचंच त्यांनी सजेस्ट केलं सजेशन केलं आणि त्या ठिकाणी मी गेलो की माझं सर्वप्रथम कॅन बी झाला आणि मी कॅनचा रिपोर्ट घेऊन आल्यावर सरांनी मला सांगितलं सर्जरी करावी लागेल कारण अपेंडिक्सची साईज खूपच मोठी आहे। ओके तुम्ही तयार होते का सर्जरीसाठी? मी सर्जरी करायला तयार नव्हतो, मला भीती वाटत होती, मग पण सरांनी मला खूप विश्वासात घेतलं आणि सरांवर माझा विश्वासच तयार झाला होता। ओके आणि मॅडमनी मला खूप समजून सांगितलं कारण मॅडमचं त्यांचं जे बोलणं किंवा जे पेशंटच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणे आणि एक उपचार पद्धती ही पेशंटला असं मनामध्ये त्याच्या असं द्विधा मनस्थिती राहत नाही, पेशंट फ्रेश राहतो
ओके. आणि मग त्यांनी मला सांगितलं आहे छोटी सर्जरी तुम्हाला, एक तर समजा टाक्याची करा किंवा मग ते एंडोस्कॉपी करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते सांगा. मी कबूल झालो. ओके. आणि अगदी सहजतेने, मला तर असं वाटलं नव्हतं, कारण मी बाकीच्यांचं ऐकून होतो. मला सांगायचे माझे मित्र परिवार की बाबा या ऑपरेशनमध्ये खूप त्रास होतो, खूप हाल होतात, लवकर पेशंट कव्हर होत नाही. ओके. मी असं ऐकलं होतं. परंतु मला माझ्या आत्ताचा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं तर डायरेक्ट मला अगोदर त्यांनी मला इतकं म्हणजे जे असं एक समाज त्यांच्यात पूर्णपणे मिसळून घेतलं. त्यांचा जो स्टाफ असेल, ऑपरेशनचे जे मॅडम असतील, सर असतील, आणि सर एमडी मेडिसिन असल्यामुळं मला एक विश्वास होता. ओके. मला एक दोन मित्रांनी सजेस्ट केलं होतं की या ठिकाणी तू ऑपरेशन करून घे. तर त्या ठिकाणी असं होतं, स्वतः सर्जन येतात, ऑपरेशन करून जातात आणि आपण तिथं त्या हॉस्पिटलला राहतो. ओके. परंतु प्रॉब्लेम माझ्या एक लक्षात आला की सर्जरी येते, ते त्यांचं ऑपरेशन करून जातील, पण आपण ज्याच्या अंडर खाली ऍडमिट राहणार आहे ते डॉक्टर सुद्धा तितकेच पाहिजे की एक्सपर्ट पाहिजे. एक्सपर्ट पाहिजे. मग सर एमडी मेडिसिन असल्यामुळं आणि खूप एक्सपिरियन्स असल्यामुळे मला जरा ते बरं वाटलं की आपल्याकरता ही सेफ्टी. ओके. मग त्या दृष्टीने मी सरांकडे ऍडमिट झालो. त्यांनी मला अगोदर जे ऑपरेशनचे सर्जन वगैरे आले होते किंवा सर होते, मॅडम होते, सगळे त्यांचे ग्रुप, म्हणजे ते भूल देणाऱ्या सुद्धा एक मॅडम डॉक्टर होत्या. ते म्हणजे एवढ्या की मी एक अर्धा पाऊण तासामध्ये मला त्यांनी ऑपरेशन थिएटर नेल्यावर नंतर मी त्यांच्यात मिसळून गेलो. मला असं वाटायचंच नाही की माझं ऑपरेशन आहे की काय, मला काय, असं ही भीती बिलकुल माझ्या मनात राहिली नाही. ओके. सहजतेने, एकदम सहजतेने माझं ऑपरेशन सुद्धा एवढं सहजतेने झालं की मला ते काहीही जाणवलं नाही. तुमची सर्जरी व्यवस्थित झाली ना? एक सर्जरी एवढी झाली व्यवस्थित. मी ज्यावेळेस माझी गोळी उतरली, मला ज्यावेळेस उठवलं गेलं, तर मी असं अगदी झोपेतून उठलोय ओके. असंच मला जाणवलं. आणि जाणवल्यानंतर मला त्या डॉक्टर मॅडम जे होत्या खाली मॅडम म्हणलं, दादा झाली तुमची सर्जरी, उठा आता. मी उठलो आणि मी हो झाली, पण कसं काय. मग त्यांनी मला सांगितलं एक पाय हलवा, तो पाय व्यवस्थित माझी पायाची त्याची मुवमेंट झाली. आणि नंतर त्या दिवशी मला त्यांनी शिफ्ट केलं रूममध्ये, ऑपरेशन थिएटरमधून. तर त्यांची स्टेटमेंट त्यांनी चालू केली. तर स्टेटमेंटने मला दुसऱ्या दिवशी एवढा फरक जाणवला की मी पूर्ण हालचाल करू लागलो. ओके. आणि कसली तकलीफ नाही किंवा असं परेशानी कोणतीच नव्हती. दुसऱ्या दिवशी मी ह्या शरीराची माझी हालचाल होऊ लागली इकडे तिकडे. आणि ते मला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस व्हिजिट पेशंटला करायचे त्यावेळेस माझ्याकडे यायचे, त्यावेळेस ते मला एकदम इतके चेकअप करायचे, चेक वगैरे करायचे, सगळ्या सुविधा तिथले तिथं, असं कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि नंतर त्यांनी सांगितलं की तिसऱ्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या पायावर थोडे का व्हायला चालणार. आणि त्याचप्रमाणे मी तिसऱ्या दिवशी बऱ्यापैकी चालू लागलो. मला कुठलाही त्रास झाला नाही किंवा तकलीफ झाली नाही. आणि चौथ्या दिवशी तर मी मनानेच उठायचो, माझे सगळं तोंड बिन फ्रेश, जेवणही करू लागलो, थोडं थोडं जेवणही घेऊ लागलो. आणि आज 4 ते 5 दिवसामध्ये मी सगळं काही नॉर्मल आहे. ओके. म्हणजे असं तुम्हाला काही आजार नाही असं वाटत आहे? अशी परिस्थिती आहे की मी समजतोय की मला कसलाच आजार नाही. ओके. म्हणजे पूर्णपणे तुम्ही बरे झालेले आहे? पूर्णपणे बरा झालो. इथून पुढे तुमच्या मित्रपरिवारांना किंवा फॅमिली मेंबरला काही सजेस्ट करायचं असेल किंवा कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करणार? शुअरली मी माझ्या मित्रपरिवारांना एकच सांगू इच्छितो, मित्रपरिवारच नाही, बाकी जे असतील या परिसरातील असतील किंवा महाराष्ट्रातील कुठले असतील, खाडे हॉस्पिटल स्टेटमेंट बाबतीत एकच नंबर, सगळे सुविधा, तुमची काळजी घेतली जाते, तुमचा आत्मविश्वास वाढवला जातो, स्टाफ बी इतका प्रेमाने नम्रपणे काम करतो की पेशंटला वागणूक ही त्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तो पेशंट त्या एक कुटुंबाचा सदस्य होतो. थँक्यू. एवढंच सांगतो. आणि खरंच प्रत्येकाने
इथे यावे आणि अगदी स्वस्त आणि चीप मध्ये इथं उपचार मिळतात. चालेल, थँक्यू. ओके, धन्यवाद. नाव काय सर आपलं? माझं नाव आहे सचिन गजानन सांगोर. आणि ह्या कोण आहे आपल्या? या माझ्या मिसेस मोनिका सचिन सांगोर. ओके. तर कशासाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये आले होते? हॉस्पिटलला म्हणजे जी पोटात गाठ होती ना, ओके. खेडमध्ये ट्रीटमेंट मी वर्षभर झाले, म्हणजे तिथे ट्रीटमेंट चालू होती. त्या डॉक्टरांना म्हणजे लक्षात आलं नाही. ओके. त्यानंतर आम्ही इकडे आमच्या साडूंनी मला सांगितलं, वराळात राहतात, त्यांनी हॉस्पिटलबद्दल माहिती दिली. बरं. खाडे डॉक्टर आहेत म्हणून. त्यावेळी आम्ही इकडे आलो. बरं, मग हॉस्पिटलमध्ये येऊन काय वाटलं तुम्हाला? हॉस्पिटलमध्ये फर्स्ट टाइम जेव्हा आलो, मॅडमने सांगितलं म्हणजे काय नक्की प्रॉब्लेम काय, म्हणजे त्याने खोलवर माहिती सांगितली आम्हाला, कशामुळे कशा झालंय. ओके. त्यानंतर ते ऑपरेशन करणं गरजेचं होतं असं सांगितलं आम्हाला. तुमची काही क्वेरी नव्हती ना तेव्हा की तुम्हाला वाटलं? तुमची काही क्वेरी नव्हती ना तेव्हा की कोणी सांगितलं किंवा मॅडमवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, असं काही वाटलं का तुम्हाला? असं काय नाही. नाही ना? कारण साडूने आम्हाला सांगितलं होतं हॉस्पिटल चांगलं आहे, पेशंटची काळजी घेतात, व्यवस्थित लक्ष देतात. ठीक आहे. मग इथं त्याच्यानंतर 5 दिवस ऍडमिट केल्यानंतर रक्त कमी होतं ना, हां. त्याच वेळी लक्षात आलं की लक्ष व्यवस्थित देतात ना, त्याच्यानंतर ऑपरेशन करायचं होतं. मग तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला किंवा फ्रेंड सर्कलमध्ये काही सांगू शकता की हॉस्पिटलच्या विषयी की हॉस्पिटल चांगलं आहे किंवा खराब आहे, असं काही सांगू शकता? स्टाफ चांगला आहे, डॉक्टर चांगले आहेत, काळजी लक्ष देतात. काही असं प्रॉब्लेम आपल्याला वाटलं तर आपण कोणती माहिती विचारलं तर ते सांगतात. डॉक्टर कसे वाटले तुम्हाला? डॉक्टर व्यवस्थित एकदम चांगलं आहे ना? हा. तुमचं काय म्हणणं आहे ते? कशी वाटली तुम्हाला ट्रीटमेंट मॅडमची? ट्रीटमेंट चांगली वाटली मॅडमची, आणि जे नर्स लोक जे लक्ष दिलं ते पण चांगले व्यवस्थित दिलं त्यांना. ओके, चल, थँक्यू सो मच. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं आपण म्हणतो, परंतु त्या संपत्तीचं जतन करण्यासाठी आपण काही करतो का? अचानक मोठा वैद्यकीय खर्च आल्यास त्या कुटुंबावर जणू मोठे आर्थिक संकटच ओढावते. कोरोना काळामध्ये सर्वांनीच याची अनुभूती घेतलेली असेल. अशा परिस्थितीमध्ये जर आपण कॅशलेस आरोग्य विमा काढलेला असेल तर त्याचा खऱ्या अर्थाने मोठा आधार मिळतो. ह्या विम्यामध्ये म्हणजेच कॅशलेस सुविधेमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतरचा खर्च, औषधे, शस्त्रक्रिया ह्या सेवांचा समावेश होतो. याच पार्श्वभूमीवर कॅशलेस आरोग्य म्हणजे काय, त्याचे फायदे, डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यामध्ये असणाऱ्या कॅशलेस सुविधांविषयी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली खाडे, डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण. सर्वात महत्त्वाचे कॅशलेस विम्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात. पहिला, उपचारासाठी त्वरित अर्थसहाय्य. दुसरा आणि महत्त्वाचा, मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी होणारी मदत. डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण येथे सर्व खाजगी आणि सरकारी कॅशलेस आरोग्य विमा कंपन्यांच्या सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्स, HDFC इन्शुरन्स, केअर हेल्थ इन्शुरन्स, मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे, ज्या तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आमच्याकडे प्रशिक्षित इन्शुरन्स प्रतिनिधी आहेत जे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील आणि तुम्हाला इन्शुरन्स क्लेम प्रक्रियेमध्ये मदत करतील. आता चिंतामुक्त होऊन मिळवा उपचार. अधिक माहितीसाठी आमच्या डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यांच्याशी संपर्क साधा. नमस्कार, खाडे हॉस्पिटलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. हां, खाडे हॉस्पिटलमध्ये आपण कशासाठी आला होतात, म्हणजे काय त्रास होता तुमच्या पेशंटला? इथे आल्यानंतर तुमची भूमिका काय आहे? तुम्हाला आमची ट्रीटमेंट वगैरे आवडली का? याबद्दल तुमची भूमिका काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाहिजे. सर्वप्रथम खाडे हॉस्पिटलच्या डॉक्टरांची आणि इथल्या स्टॉफचे
कौतुक करावं असा इथला सर्व स्टॉफ आणि सेवा देणारे डॉक्टर आहेत. ज्या वेळेला मी माझा मुलगा कुमार ज्ञानेश रमेश वाहक हा दिनांक 6/2/2022 सकाळी 11 वाजता खाडी हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन आलो, त्यावेळेस मुलाला 105 एवढा ताप होता. परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर लगेच या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर अक्षय खरात आणि त्यांचा सिस्टरचा स्टॉफ यांनी अवघ्या 5 मिनिटांमध्ये इमर्जन्सी पेशंटकडे बघून मुलाच्या उपचाराला सुरुवात. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. नाम क्या है आपका? श्याम पांडे. आप किस चीज़ के लिए हॉस्पिटल में आए थे? सर क्या था, प्रेगनेंसी था इसका, तो उसके लिए आया था. ओके. तो किससे मिले आप हॉस्पिटल में आके पहले? मिस खाड़े मैम सर. खाड़े मैम से क्या बोले खाड़े मैम? फिर ट्रीटमेंट चालू हुआ. ओके. और मैम का जो बिहेव था बहुत अच्छा. ओके. और दवा का मतलब हर एक चीज़ से हम बहुत हैप्पी होकर इधर से गए. ओके. हाँ, ये जो भी हुई है तो ओके. हम लोग आए थे मैम को थैंक यू बोलने के लिए. ओके. हाँ. आप क्या कहना चाहते हैं भाभी जी? बस ज़्यादा कुछ नहीं, लेकिन मैम का रिस्पॉन्स अच्छा था हमारे पर. ओके. अगर आप रिजल्ट हमें अच्छा मिला. अच्छा रिजल्ट मिला. कितने दिनों से मैम के पास आ रहे थे आप? देखो 8 महीने. हाँ 8 महीने. किसने सजेस्ट किया था आपको ये हॉस्पिटल? मिस्टर विवेक शुक्ला. विवेक शुक्ला. हाँ, MR है. ओके. मिस्टर खाड़े सर के पास आते हैं, ओके. तो उन्होंने बोला था क्या बोले थे उन्होंने? ये हॉस्पिटल है और मैम का मतलब उन्होंने जो भी रहा गुड बताया, अच्छा है. ओके. आप वहाँ पे दिखा सकते हैं मैम को. और हम लोग आए तो हम लोग को बहुत अच्छा मैम का बिहेव अच्छा लगा. ओके. और जो मैम का दवा मतलब बहुत ज़्यादा दवा नहीं देना. ओके. हाँ, और मतलब हर ढंग से सब लोग बहुत अच्छा मतलब बेटर हुआ है यहाँ पे. ओके. अगर किसी को बताना चाहते हैं तो क्या बताएंगे हॉस्पिटल के बारे में? सर ये मतलब मेरी तरफ से तो यही रहेगा कि कहीं और जाने से अच्छा कि यहाँ आइए. ओके. पर जरूर आइए, यहाँ पे देख के जाइए ओके. मैम कैसा ट्रीटमेंट करती है. खाडे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल चाकण में आहे. ओके. नाव काय आपलं? माझं नाव खेडकर रमनाथ. मी हे खाडे हॉस्पिटल चाकणमध्ये स्टँडच्या अगदी पाठीमागे आहे आणि या ठिकाणी सर्व काही आरोग्याच्या संदर्भातील उपचार होतात आणि सुविधा बी उपलब्ध आहेत. तुम्ही कशासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते? मी सर्वप्रथम सरांकडं मला थोडा पोटाची तकलीफ होते, त्याकरता आलो. सरांनी मला चेक केला अगोदर आणि त्यांच्या अनुभवाप्रमाणे औषध दिले, मेडिसिन दिल्यानंतर सर मला म्हणाले याचा जो कोर्स आहे 2 दिवसात तो पूर्ण करा, नाही फरक पडला तर परत या. ओके. ठीक आहे. मी औषध घेऊन मी आणि माझी मॅडम आम्ही घरी गेलो. 2 दिवस औषध घेतले पण थोडा काही फरक पडला, पाहिजे असा फरक मला वाटला नाही. ओके. परत मी 2 दिवसांनी सरांकडे आलो. सरांनी चेकअप केलं. सर म्हणले आपण एक सोनोग्राफी करू, त्यामध्ये काही रेफरन्स किंवा संदर्भ मिळतो का पाहू. आणि सोनोग्राफी केली. संध्याकाळी रिपोर्ट घेऊन आलो. सरांनी त्यामध्ये थोडं सांगितलं की लिव्हरला वगैरे सूज आहे आणि एक किडनी स्टोन आहे 2.5 cm, परंतु त्याचं काही एवढं विशेष नाही आणि किडनीला इन्फेक्शन झालं असं आहे. तर मग सर म्हणले ठीक आहे, आपण तुम्हाला आजपासून सकाळ आणि संध्याकाळ इंजेक्शन सुरू करू. त्याप्रमाणे मी कबूल केले आणि
मला 3 दिवसाचा कोर्स त्यांनी इंजेक्शनचा सुरू केला. ओके. तर मला सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला 1 किंवा 2 दिवसामध्ये फरक पडणार नाही, 3ऱ्या दिवशी मात्र नक्कीच फरक पडेल. आणि ज्या ज्या वेळेस मला ते चेक करायचे त्यावेळेस ते एवढ्या म्हणजे काळजीपूर्वक आणि एक मला असा आधार द्यायचे आणि त्यांच्या बोलण्यातून मला असं म्हणजे माझ्यामध्ये एक ऊर्जा तयार व्हायची की आपण लवकरच ठीक होऊ. ओके. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 3 दिवसाचा कोर्स झाला आणि 3ऱ्या दिवशी मला नक्कीच फरक पडला. मी सरांना बोललो की आज मला फरक जाणवतं सर, माझं जे दुखतंय ते कमी झालं. ओके. तर सर म्हणले तरी ठीक आहे, पण आपण एक CT स्कॅन करून घेऊ की आपण अपेंडिक्स बद्दल जे इन्फेक्शन आहे ते किती आहे काय ते पाहून घेऊ, ओके. म्हणजे पूर्ण आजार बरा करता येईल. हां. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला त्यांनी CT स्कॅन करायला पाठवलं आणि स्वस्तातल्या ठिकाणचंच त्यांनी सजेस्ट केलं. सजेशन केलं आणि त्या ठिकाणी मी गेलो की माझा सर्वप्रथम कॅन बी झाला आणि मी कॅनचा रिपोर्ट घेऊन आल्यावर सरांनी मला सांगितलं सर्जरी करावी लागेल कारण अपेंडिक्सची साईज खूपच मोठी आहे. ओके. तुम्ही तयार होते का सर्जरीसाठी? मी सर्जरी करायला तयार नव्हतो, मला भीती वाटत होती. मग पण सरांनी मला खूप विश्वासात घेतलं आणि सरांवर माझा विश्वासच तयार झाला होता. ओके. आणि मॅडमनी मला खूप समजून सांगितलं कारण मॅडम त्यांचं जे बोलणं किंवा जे पेशंटच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणे आणि एक उपचार पद्धती ही पेशंटला असं मनामध्ये त्याच्या असं द्विधा मनस्थिती राहत नाही, पेशंट फ्रेश राहतो. ओके. आणि मग त्यांनी मला सांगितलं आहे छोटी सर्जरी, तुम्हाला एक तर समजा टाक्याची करा किंवा मग ते एंडोस्कॉपी करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते सांगा. मी कबूल झालो. ओके. आणि अगदी सहजतेने मला तसं वाटलं नव्हतं कारण मी बाकीच्यांचं ऐकून होतो, मला सांगायचे माझे मित्र परिवार की बाबा या ऑपरेशनमध्ये खूप त्रास होतो, खूप हाल होतात, लवकर पेशंट कव्हर होत नाही. ओके. मी असं ऐकलं होतं, परंतु मला माझ्या आत्ताचा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं तर डायरेक्ट मला अगोदर त्यांनी मला इतकं म्हणजे जे असं एक समज त्यांच्यात पूर्णपणे मिसळून घेतलं. त्यांचा जो स्टाफ असेल, ऑपरेशनचे जे मॅडम असतील, सर असतील आणि सर MD मेडिसिन असल्यामुळं मला एक विश्वास होता. ओके. मला एक 2 मित्रांनी सजेस्ट केलं होतं की या ठिकाणी तू ऑपरेशन करून घे. तर त्या ठिकाणी असं होतं स्वतः सर्जरी येतात, ऑपरेशन करून जातात आणि आपण तिथं त्या हॉस्पिटलला राहतो. ओके. परंतु प्रॉब्लेम माझ्या एक लक्ष झाला की सर्जरी येते तिथं ऑपरेशन करून जातील, पण आपण ज्याच्या अंडर खाली ऍडमिट राहणार आहे ते डॉक्टर सुद्धा तितकेच पाहिजे की एक्सपर्ट पाहिजे. एक्सपर्ट पाहिजे. मग सर MD मेडिसिन असल्यामुळं आणि खूप एक्सपिरियन्स असल्यामुळे मला जरा ते बरं वाटलं की आपल्याकरता ही सेफ्टी. ओके. मग त्या दृष्टीने मी सरांकडे ऍडमिट झालो. त्यांनी मला अगोदर जे ऑपरेशनचे सर्जन वगैरे आले होते किंवा सर होते, मॅडम होते, सगळे त्यांचे ग्रुप म्हणजे ते भूल देणाऱ्या सुद्धा एक मॅडम डॉक्टर होत्या. ते म्हणजे एवढ्या की मी एक अर्धा पाऊण तासामध्ये मला त्यांनी ऑपरेशन थिएटर नेल्यावर नंतर मी त्यांच्यात मिसळून गेलो. मला असं वाटायचंच नाही की माझं ऑपरेशन आहे की काय, मला काय असं ही भीती बिलकुल माझ्या मनात राहिली नाही. ओके. सहजतेने, एकदम सहजतेने माझं ऑपरेशन सुद्धा एवढं सहजतेने झालं की मला ते काहीही जाणवलं नाही. तुमची सर्जरी व्यवस्थित झाली ना? एक सर्जरी एवढी झाली व्यवस्थित. मी ज्यावेळेस माझी गोळी उतरली, मला ज्यावेळेस उठवलं गेलं तर मी असं अगदी झोपेतून उठलोय ओके. असंच मला जाणवलं. आणि जाणवल्यानंतर मला त्या डॉक्टर मॅडम जे होत्या खाली मॅडम म्हणलं दादा झाली तुमची सर्जरी, उठा आता. मी उठलो आणि मी म्हणते हो झाली, पण कसं काय. मग त्यांनी मला सांगितलं पाय हलवा, तो पाय व्यवस्थित माझी पायाची त्याची मुवमेंट झाली. आणि नंतर त्या दिवशी मला त्यांनी शिफ्ट केलं रूममध्ये ऑपरेशन थिएटरमधून. तर त्यांची स्टेटमेंट त्यांनी चालू केली. स्टेटमेंट मला दुसऱ्या दिवशी एवढा फरक जाणवला की मी पूर्ण हालचाल करू लागलो. ओके.
आणि कसली तकलीफ नाही किंवा असं परेशानी कोणतीच नव्हती. दुसऱ्या दिवशी मी तो ह्या शरीराची माझी हालचाल होऊ लागली इकडे तिकडे. आणि ते मला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस व्हिजिट पेशंटला करायचे त्यावेळेस माझ्याकडे यायचे, त्यावेळेस ते मला एकदम इतके चेकअप करायचे, चेक वगैरे करायचे, सगळ्या सुविधा तिथले तिथं, असं कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि नंतर त्यांनी सांगितलं की तिसऱ्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या पायावर थोडे का होईना चालणार. आणि त्याचप्रमाणे मी तिसऱ्या दिवशी बऱ्यापैकी चालू लागलो, मला कुठलाही त्रास झाला नाही किंवा तकलीफ झाली नाही. आणि चौथ्या दिवशी तर मी मनानेच उठायचो, माझं सगळं तोंड बीड फ्रेश, जेवणही करू लागलो, थोडं जेवणही घेऊ लागलो. आणि आज 4 ते 5 दिवसामध्ये मी सगळं काही नॉर्मल आहे. ओके. म्हणजे असं तुम्हाला काही आजार नाही असं वाटत आहे? अशी परिस्थिती आहे की मी समजतोय की मला कसलाच आजार नाही. ओके. म्हणजे पूर्णपणे तुम्ही बरे झालेले आहे? पूर्णपणे बरं झालो. इथून पुढे तुमच्या मित्रपरिवारांना किंवा फॅमिली मेंबरला काही सजेस्ट करायचं असेल किंवा कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करणार? शुअरली मी माझ्या मित्रपरिवारांना एकच सांगू इच्छितो, मित्रपरिवारच नाही, बाकी जे असतील या परिसरातील असतील किंवा महाराष्ट्रातील कुठले असतील, खाडे हॉस्पिटल स्टेटमेंट बाबतीत एकच नंबर, सगळे सुविधा, तुमची काळजी घेतली जाते, तुमचा आत्मविश्वास वाढवला जातो, स्टाफ बी इतका प्रेमाने नम्रपणे काम करतो की पेशंटला वागणूक ही त्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तो पेशंट एक कुटुंबाचा सदस्य होतो. थँक्यू. एवढंच सांगतो. आणि खरंच प्रत्येकाने इथे यावे आणि अगदी स्वस्त आणि चीप मध्ये इथं उपचार मिळतात. थँक्यू. ओके, धन्यवाद. नाव काय सर आपलं? माझं नाव आहे सचिन गजानन सांडवर. आणि ह्या कोण आहे आपल्या? या माझ्या मिसेस मोनिका सचिन सांडवर. ओके. तर कशासाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये आले होते? हॉस्पिटलला म्हणजे जे पोटात गाठ होती ना, ओके. बेडमध्ये ट्रीटमेंट मी वर्षभर झाले, म्हणजे तिथे ट्रीटमेंट चालू होती. त्या डॉक्टरांना म्हणजे लक्षात आलं नाही. ओके. त्यानंतर आम्ही इकडे आमच्या साडूंनी मला सांगितलं वराळात राहतात, त्यांनी हॉस्पिटलबद्दल माहिती दिली. बरं. खाडे डॉक्टर आहेत म्हणून त्यावेळी आम्ही इकडे आलो. बरं, मग हॉस्पिटलमध्ये येऊन काय वाटलं तुम्हाला? हॉस्पिटलमध्ये फर्स्ट टाइम जेव्हा आलो मॅडमने सांगितलं म्हणजे काय नक्की प्रॉब्लेम काय, म्हणजे त्याने खोलवर माहिती सांगितली आम्हाला, कशामुळे कशा झाले. ओके. त्यानंतर ते ऑपरेशन करणं गरजेचं होतं असं सांगितलं आम्हाला. तुमची काही क्वेरी नव्हती ना तेव्हा की तुम्हाला वाटलं? तुमची काही क्वेरी नव्हती ना तेव्हा की कोणी सांगितलं किंवा मॅडमवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, असं काही वाटलं का तुम्हाला? असं काय नाही. नाही ना? कारण साडूने आम्हाला सांगितलं होतं हॉस्पिटल चांगलं आहे, पेशंटची काळजी घेतात, व्यवस्थित लक्ष देतात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर 5 दिवस ऍडमिट केल्यानंतर रक्त कमी होतं ना, त्याच वेळेला लक्षात आलं की लक्ष व्यवस्थित देतात आणि त्याच्यानंतर ऑपरेशन करायचं होतं. मग तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला किंवा फ्रेंड सर्कलमध्ये काही सांगू शकता की हॉस्पिटलच्या विषयी की हॉस्पिटल चांगलं आहे किंवा खराब आहे? सांगू शकता. स्टाफ चांगला आहे, डॉक्टर चांगले आहेत, काळजी लक्ष देतात. काही असं प्रॉब्लेम आपल्याला वाटलं तर आपण कोणते माहिती विचारलं तिथे सांगतात. डॉक्टर कसे वाटले तुम्हाला? डॉक्टर व्यवस्थित एकदम चांगलं. तुमचं काय म्हणणं आहे ते? कशी वाटली तुम्हाला ट्रीटमेंट मॅडमची? ट्रीटमेंट चांगली वाटली मॅडमची. आणि जे नर्स लोक जे लक्ष दिलं ते पण चांगले व्यवस्थित दिलं त्यांना. ओके. चल, थँक्यू सो मच. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं आपण म्हणतो, परंतु त्या संपत्तीचं जतन करण्यासाठी आपण काही करतो का? अचानक मोठा वैद्यकीय खर्च आल्यास त्या कुटुंबावर जणू मोठे आर्थिक संकटच ओढावते. कोरोना काळामध्ये सर्वांनीच याची अनुभूती घेतलेली असेल. अशा परिस्थितीमध्ये जर आपण कॅशलेस आरोग्य विमा काढलेला असेल तर त्याचा खऱ्या अर्थाने मोठा आधार मिळतो. ह्या विम्यामध्ये म्हणजेच कॅशलेस सुविधेमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतरचा खर्च, औषधे, शस्त्रक्रिया ह्या सेवांचा समावेश होतो. याच पार्श्वभूमीवर कॅशलेस आरोग्य म्हणजे काय, त्याचे फायदे, डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यामध्ये असणाऱ्या कॅशलेस सुविधांविषयी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली खाडे, डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण. सर्वात महत्त्वाचे कॅशलेस विम्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
पहिला, उपचारासाठी त्वरित अर्थसहाय्य. दुसरा आणि महत्त्वाचा, मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी होणारी मदत. डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण येथे सर्व खाजगी आणि सरकारी कॅशलेस आरोग्य विमा कंपन्यांच्या सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्स, HDFC इन्शुरन्स, केअर हेल्थ इन्शुरन्स, मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे, ज्या तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आमच्याकडे प्रशिक्षित इन्शुरन्स प्रतिनिधी आहेत, जे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील आणि तुम्हाला इन्शुरन्स क्लेम प्रक्रियेमध्ये मदत करतील. आता चिंतामुक्त होऊन मिळवा उपचार. अधिक माहितीसाठी आमच्या डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यांच्याशी संपर्क साधा. खाडे हॉस्पिटलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. हां, खाडे हॉस्पिटलमध्ये आपण कशासाठी आला होतात, म्हणजे काय त्रास होता तुमच्या पेशंटला? इथे आल्यानंतर तुमची भूमिका काय आहे? तुम्हाला आमची ट्रीटमेंट वगैरे आवडली का? याबद्दल तुमची भूमिका काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाहिजे. सर्वप्रथम मी खाडे हॉस्पिटलच्या डॉक्टरांची आणि इथल्या स्टॉफचे कौतुक करावं असा इथला सर्व स्टॉफ आणि सेवा देणारे डॉक्टर आहेत. ज्या वेळेला मी माझा मुलगा कुमार ज्ञानेश रमेश वाहक हा दिनांक 6/2/2022 सकाळी 11 वाजता खाडे हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन आलो, त्यावेळेस मुलाला 105 एवढा ताप होता. परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर लगेच या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर अक्षय खरात आणि त्यांचा सिस्टरचा स्टॉफ यांनी अवघ्या 5 मिनिटांमध्ये इमर्जन्सी पेशंटकडे बघून मुलाच्या उपचाराला सुरुवात. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. नाम क्या है आपका? श्याम पांडे. आप किस चीज़ के लिए हॉस्पिटल में आए थे? सर क्या था, प्रेगनेंसी था इसका, तो उसके लिए आया था. ओके. तो किससे मिले आप हॉस्पिटल में आए के पहले? मिस खाड़े मैम सर. खाड़े मैम से क्या बोले खाड़े मैम? फिर ट्रीटमेंट चालू हुआ. ओके. और मैम का जो बिहेव था बहुत अच्छा. ओके. और दवा का मतलब हर एक चीज़ से हम बहुत हैप्पी होकर इधर से गए. ओके. हाँ, ये ड्यूटी हुई है. तो ओके. लोग आए थे मैम को थैंक यू बोलने के लिए. ओके. हाँ. आप क्या कहना चाहते हैं भाभी जी? बस ज़्यादा कुछ नहीं, लेकिन मैम का रिस्पॉन्स अच्छा था हमारे पर. ओके. अगर आप रिजल्ट हमें अच्छा मिला. अच्छा रिजल्ट मिला. कितने दिनों से मैम के पास आ रहे थे आप? मेरे को 8 महीने. हाँ, 8 महीने. किसने सजेस्ट किया था आपको ये हॉस्पिटल? मिस्टर विवेक शुक्ला. विवेक शुक्ला. हाँ, MR है. ओके. मिस्टर खाड़े सर के पास आते हैं, ओके. तो उन्होंने बोला था क्या बोले थे उन्होंने? ये हॉस्पिटल है और मैम का मतलब उन्होंने जो भी गुड बताया अच्छा है. ओके. आप वहाँ पे दिखा सकते हैं मैम को. और हम लोग आए तो हम लोग को बहुत अच्छा मैम का बिहेव अच्छा लगा. ओके. और जो मैम का दवा मतलब बहुत ज़्यादा दवा नहीं देना. ओके. हाँ, और मतलब हर ढंग से सब लोग बहुत अच्छा मतलब बेटर हुआ है यहाँ पे. ओके. अगर किसी को बताना चाहते हैं तो क्या बताएंगे हॉस्पिटल के बारे में? सर ये मतलब मेरी तरफ से तो यही रहेगा कि
कहीं और जाने से अच्छा यहाँ आइए। ओके एक बार जरूर आइए, यहाँ पे देख के जाइए ओके मैम कैसा ट्रीटमेंट करती है। खाडे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल चाकण में आहे। ओके नाव काय आपलं? माझं नाव खेडकर रमनाथ. मी हे खाडे हॉस्पिटल चाकणमध्ये स्टँडच्या अगदी पाठीमागे आहे आणि या ठिकाणी सर्व काही आरोग्याच्या संदर्भातील उपचार होतात आणि सुविधा बी उपलब्ध आहेत. तुम्ही कशासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते? मी सर्वप्रथम सरांकडं मला थोडा पोटाची तकलीफ होते त्याकरता आलो. सरांनी मला चेक केला अगोदर आणि त्यांच्या अनुभवाप्रमाणे औषध दिले, मेडिसिन दिल्यानंतर सर मला म्हणाले याचा जो कोर्स आहे 2 दिवसात तुम्ही पूर्ण करा, नाही फरक पडला तर परत या. ओके ठीक आहे. मी औषध घेऊन मी आणि माझी मॅडम आम्ही घरी गेलो. 2 दिवस औषध घेतले पण थोडा काही फरक पडला, पाहिजे असा फरक मला वाटला नाही. ओके परत मी 2 दिवसांनी सरांकडे आलो. सरांनी चेकअप केलं. सर म्हणले आपण एक सोनोग्राफी करू, त्यामध्ये काही रेफरन्स किंवा संदर्भ मिळतो का पाहू. आणि सोनोग्राफी केली. संध्याकाळी रिपोर्ट घेऊन आलो. सरांनी त्यामध्ये थोडं सांगितलं की लिव्हरला वगैरे सूज आहे आणि एक किडनी स्टोन आहे 2.5 cm, परंतु त्याचं काही एवढं विशेष नाही आणि पिंडीतलं इन्फेक्शन झालं ओके असं आहे. तर मग सर म्हणले ठीक आहे आपण तुम्हाला आजपासून सकाळ आणि संध्याकाळ इंजेक्शन सुरू करू. त्याप्रमाणे मी कबूल केले आणि मला 3 दिवसाचा कोर्स त्यांनी इंजेक्शनचा सुरू केला. ओके तर मला सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला 1 किंवा 2 दिवसामध्ये फरक पडणार नाही, 3ऱ्या दिवशी मात्र नक्कीच फरक पडेल. आणि ज्या ज्या वेळेस मला ते चेक करायचे त्यावेळेस ते एवढ्या म्हणजे काळजीपूर्वक आणि एक मला असा आधार द्यायचे आणि त्यांच्या बोलण्यातून मला असं म्हणजे माझ्यामध्ये एक ऊर्जा तयार व्हायची की आपण लवकरच ठीक होऊ. ओके त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 3 दिवसाचा कोर्स झाला आणि 3ऱ्या दिवशी मला नक्कीच फरक पडला. मी सरांना बोललो की आज मला फरक जाणवतं सर, माझं जे दुखत आहे ते कमी झालं. ओके तर सर म्हणले तरी ठीक आहे पण आपण एक CT स्कॅन करून घेऊ की आपण अपेंडिक्स बद्दल जे इन्फेक्शन ते किती आहे काय ते पाहून घेऊ ओके म्हणजे पूर्ण आजार बरा करता येईल. हां तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला त्यांनी CT स्कॅन करायला पाठवलं आणि स्वस्तातल्या ठिकाणचंच त्यांनी सजेस्ट केलं. सजेशन केलं आणि त्या ठिकाणी मी गेलो की माझा सर्वप्रथम कॅन बी झाला आणि मी कॅनचा रिपोर्ट घेऊन आल्यावर सरांनी मला सांगितलं सर्जरी करावी लागेल कारण ॲपेंडिक्सची साईज खूपच मोठी आहे. ओके तुम्ही तयार होते का सर्जरीसाठी? मी सर्जरी करायला तयार नव्हतो, मला भीती वाटत होती. मग पण सरांनी मला खूप विश्वासात घेतलं आणि सरांवर माझा विश्वासच तयार झाला होता. ओके आणि मॅडमनी मला खूप समजून सांगितलं कारण मॅडम त्यांचं जे बोलणं किंवा जे पेशंटच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणे आणि एक उपचार पद्धती ही पेशंटला असं मनामध्ये त्याच्या असं द्विधा मनस्थिती राहत नाही, पेशंट फ्रेश राहतो. ओके आणि मग त्यांनी मला सांगितलं आहे छोटी सर्जरी तुम्हाला एक तर समजा टाक्याची करा किंवा मग ते एंडोस्कॉपी करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते सांगा. मी कबूल झालो ओके आणि अगदी सहजतेने मला तसं वाटलं नव्हतं कारण मी बाकीच्यांचं ऐकून होतो. मला सांगायचे माझे मित्र परिवार की बाबा या ऑपरेशनमध्ये खूप त्रास होतो, खूप हाल होतात, लवकर पेशंट कव्हर होत नाही. ओके मी असं ऐकलं होतं परंतु मला माझ्या आत्ताचा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं तर डायरेक्ट मला अगोदर त्यांनी मला इतकं म्हणजे जे असं एक समज त्यांच्यात पूर्णपणे मिसळून घेतलं. त्यांचा जो स्टाफ असेल
ऑपरेशनचे जे मॅडम असतील, सर असतील आणि सर एमडी मेडिसिन असल्यामुळं मला एक विश्वास होता. ओके. मला एक दोन मित्रांनी सजेस्ट केलं होतं की या ठिकाणी तू ऑपरेशन करून घे. तर त्या ठिकाणी असं होतं स्वतः सर्जन येतात, ऑपरेशन करून जातात आणि आपण तिथं त्या हॉस्पिटलला राहतो. ओके. परंतु प्रॉब्लेम माझ्या एक लक्षात आला की सर्जरी येते त्याच्यात ऑपरेशन करून जातील, पण आपण ज्याच्या अंडर खाली ऍडमिट राहणार आहे ते डॉक्टर सुद्धा तितकेच पाहिजे की एक्सपर्ट पाहिजे. एक्सपर्ट पाहिजे. मग सर एमडी मेडिसिन असल्यामुळं आणि खूप एक्सपिरियन्स असल्यामुळे मला जरा ते बरं वाटलं की आपल्याकरता एक सेफ्टी. ओके. मग त्या दृष्टीने मी सरांकडे ऍडमिट झालो. त्यांनी मला अगोदर जे ऑपरेशनचे सर्जन वगैरे आले होते किंवा सर होते, मॅडम होते, सगळे त्यांचे ग्रुप म्हणजे ते भूल देणाऱ्या सुद्धा एक मॅडम डॉक्टर होत्या. ते म्हणजे एवढ्या की मी एक अर्धा पाऊण तासामध्ये मला त्यांनी ऑपरेशन थिएटर नेलं. नंतर मी त्यांच्यात मिसळून गेलो. मला असं वाटायचंच नाही की माझं ऑपरेशन आहे की काय, मला काय, असं ही भीती बिलकुल माझ्या मनात राहिली नाही. ओके. सहजतेने, एकदम सहजतेने माझं ऑपरेशन सुद्धा एवढं सहजतेने झालं की मला ते काहीही जाणवलं नाही. तुमची सर्जरी व्यवस्थित झाली ना आता? एक सर्जरी एवढी झाली व्यवस्थित. मी ज्यावेळेस माझी गोळी उतरली, मला ज्यावेळेस उठवलं गेलं तर मी असं अगदी झोपेतून उठलोय ओके. असंच मला जाणवलं. आणि जाणवल्यानंतर मला त्या डॉक्टर मॅडम ते होत्या काय मॅडम म्हणलं, दादा झाली तुमची सर्जरी, उठा आता. मी उठलो आणि मी हो झाली, पण कसं काय काय. मग त्यांनी मला सांगितलं एक पाय हलवा, तो पाय व्यवस्थित माझी पायाची त्याची मुवमेंट झाली. आणि नंतर त्या दिवशी मला त्यांनी शिफ्ट केलं रूममध्ये ऑपरेशन थिएटरमधून. तर त्यांची स्टेटमेंट त्यांनी चालू केली. स्टेटमेंट मला दुसऱ्या दिवशी एवढा फरक जाणवला की मी पूर्ण हालचाल करू लागलो. ओके. आणि कसली तकलीफ नाही किंवा असं परेशानी कोणतीच नव्हती. दुसऱ्या दिवशी मी तो ह्या शरीराची माझी हालचाल होऊ लागली इकडे तिकडे. आणि ते मला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस व्हिजिट पेशंटला करायचे त्यावेळेस माझ्याकडे यायचे, त्यावेळेस ते मला एकदम इतके चेकअप करायचे, चेक वगैरे करायचे, सगळ्या सुविधा तिथली तिथं, असं कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि नंतर त्यांनी सांगितलं की तिसऱ्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या पायावर थोडे का व्हायला चालला. आणि त्याचप्रमाणे मी तिसऱ्या दिवशी बऱ्यापैकी चालू लागलो. मला कुठलाही त्रास झाला नाही किंवा तकलीफ झाली नाही. आणि चौथ्या दिवशी तर मी मनानेच उठायचो, माझं सगळं तोंड बिन फ्रेश, जेवणही करू लागलो, थोडं थोडं जेवणही घेऊ लागलो. आणि आज 4 ते 5 दिवसामध्ये मी सगळं काही नॉर्मल आहे. ओके. म्हणजे असं तुम्हाला काही आजार नाही असं वाटत आहे? अशी परिस्थिती आहे की मी समजतोय की मला कसलाच आजार नाही. ओके. म्हणजे पूर्णपणे तुम्ही बरे झालेले आहे? पूर्णपणे बरा झालो. इथून पुढे तुमच्या मित्रपरिवारांना किंवा फॅमिली मेंबरला काही सजेस्ट करायचं असेल किंवा कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करणार? शुअरली मी माझ्या मित्रपरिवारांना एकच सांगू इच्छितो, मित्रपरिवारच नाही, बाकी जे असतील या परिसरातील असतील किंवा महाराष्ट्रातील कुठले असतील, खाडे हॉस्पिटल स्टेटमेंट बाबतीत एकच नंबर, सगळ्या सुविधा, तुमची काळजी घेतली जाते, तुमचा आत्मविश्वास वाढवला जातो, स्टाफ बी इतका प्रेमाने नम्रपणे काम करतो की पेशंटला वागणूक ही त्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तो पेशंट एक कुटुंबाचा सदस्य होतो. थँक्यू. एवढंच सांगतो. आणि खरंच प्रत्येकाने इथे यावे आणि अगदी स्वस्त आणि चीप मध्ये इथं उपचार मिळतात. थँक्यू. ओके, धन्यवाद. नाव काय सर आपलं? माझं नाव आहे सचिन गजानन सांगोड. आणि ह्या कोण आहे आपल्या? या माझ्या मिसेस मोनिका सचिन सांगोड. ओके. तर कशासाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये आले होते? हॉस्पिटलला म्हणजे जी पोटात गाठ होती ना, ओके. बेडमध्ये ट्रीटमेंट मी वर्षभर झाले, म्हणजे तिथे ट्रीटमेंट चालू होती. त्या डॉक्टरांना म्हणजे लक्षात आलं नाही. ओके. त्यानंतर आम्ही इकडे आमच्या साडूंनी मला सांगितलं वराळात राहतात, त्यांनी हॉस्पिटलबद्दल माहिती दिली. बरं. खाडे डॉक्टर आहेत म्हणून त्यावेळी आम्ही इकडे आलो. बरं, मग हॉस्पिटलमध्ये येऊन काय वाटलं तुम्हाला? हॉस्पिटलमध्ये फर्स्ट टाइम जेव्हा आलो मॅडमने सांगितलं काय नक्की प्रॉब्लेम काय, म्हणजे त्याने खोलवर माहिती सांगितली आम्हाला, कशामुळे कसं झालंय. ओके. त्यानंतर ते
ऑपरेशन करणं गरजेचं होतं असं सांगितलं आम्हाला. तुमची काही क्वेरी नव्हती ना तेव्हा की तुम्हाला वाटलं, तुमची काही क्वेरी नव्हती ना तेव्हा की कोणी सांगितलं किंवा मॅडमवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, असं काही वाटलं का तुम्हाला? असं काय नाही, नाही ना? कारण साबूने आम्हाला सांगितलं होतं हॉस्पिटल चांगलं आहे, पेशंटची काळजी घेतात, व्यवस्थित लक्ष देतात. ठीक आहे. आणि इथं त्याच्यानंतर 5 दिवस ऍडमिट केल्यानंतर रक्त कमी होतं ना, हा. त्याच वेळी लक्षात आलं की लक्ष व्यवस्थित देतात आणि त्याच्यानंतर ऑपरेशन करायचं होतं. मग तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला किंवा फ्रेंड सर्कलमध्ये काही सांगू शकता की हॉस्पिटलच्या विषयी की हॉस्पिटल चांगलं आहे किंवा खराब आहे, असं काही सांगू शकता? स्टाफ चांगला आहे, डॉक्टर चांगले आहेत, काळजी लक्ष देतात. काही असं प्रॉब्लेम आपल्याला वाटलं तर आपण कोणती माहिती विचारलं तर ते सांगतात. डॉक्टर कसे वाटले तुम्हाला? डॉक्टर व्यवस्थित एकदम चांगलं आहे ना? एकदम. तुमचं काय म्हणणं आहे ताई, कशी वाटली तुम्हाला ट्रीटमेंट मॅडमची? ट्रीटमेंट चांगली वाटली मॅडमची आणि जे नर्स लोक जे लक्ष दिलं ते पण चांगले व्यवस्थित दिलं त्यांना. ओके, चल, थँक्यू सो मच. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं आपण म्हणतो, परंतु त्या संपत्तीचं जतन करण्यासाठी आपण काही करतो का? अचानक मोठा वैद्यकीय खर्च आल्यास त्या कुटुंबावर जणू मोठे आर्थिक संकटच ओढावते. कोरोना काळामध्ये सर्वांनीच याची अनुभूती घेतलेली असेल. अशा परिस्थितीमध्ये जर आपण कॅशलेस आरोग्य विमा काढलेला असेल तर त्याचा खऱ्या अर्थाने मोठा आधार मिळतो. ह्या विम्यामध्ये म्हणजेच कॅशलेस सुविधेमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतरचा खर्च, औषधे, शस्त्रक्रिया ह्या सेवांचा समावेश होतो. याच पार्श्वभूमीवर कॅशलेस आरोग्य म्हणजे काय, त्याचे फायदे, डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यामध्ये असणाऱ्या कॅशलेस सुविधांविषयी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली खाडे, डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण. सर्वात महत्त्वाचे कॅशलेस विम्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात. पहिला, उपचारासाठी त्वरित अर्थसहाय्य. दुसरा आणि महत्त्वाचा, मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी होणारी मदत. डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण येथे सर्व खाजगी आणि सरकारी कॅशलेस आरोग्य विमा कंपन्यांच्या सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्स, HDFC इन्शुरन्स, केअर हेल्थ इन्शुरन्स, मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे, ज्या तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आमच्याकडे प्रशिक्षित इन्शुरन्स प्रतिनिधी आहेत जे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील आणि तुम्हाला इन्शुरन्स क्लेम प्रक्रियेमध्ये मदत करतील. आता चिंतामुक्त होऊन मिळवा उपचार. अधिक माहितीसाठी आमच्या डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यांच्याशी संपर्क साधा. खाडे हॉस्पिटलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. हां, खाडे हॉस्पिटलमध्ये आपण कशासाठी आला होतात, म्हणजे काय त्रास होता तुमच्या पेशंटला? इथे आल्यानंतर तुमची भूमिका काय आहे? तुम्हाला आमची ट्रीटमेंट वगैरे आवडली का? याबद्दल तुमची भूमिका काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाहिजे. सर्वप्रथम खाडे हॉस्पिटलच्या डॉक्टरांची आणि इथल्या स्टॉफचे कौतुक करावं असा इथला सर्व स्टॉफ आणि सेवा देणारे डॉक्टर आहेत. ज्या वेळेला मी माझा मुलगा कुमार ज्ञानेश रमेश वहार हा दिनांक 6/2/2022 सकाळी 11 वाजता खाडे हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन आलो, त्यावेळेस मुलाला 105 एवढा ताप होता. परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर लगेच या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर
अक्षय खराब आणि त्यांचा सिस्टरचा स्टॉप यांनी अवघ्या 5 मिनिटांमध्ये इमर्जन्सी पेशंटकडे बघून मुलाच्या उपचाराला सुरुवात. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. नाम क्या है आपका? श्याम पांडे. आप किस चीज़ के लिए हॉस्पिटल में आए थे? सर क्या था, प्रेगनेंसी था इसका, तो उसके लिए आया था. ओके. तो किससे मिले आप हॉस्पिटल में आए के पहले? मिस खाड़े मैम सर. खाड़े मैम से क्या बोले खाड़े मैम? फिर ट्रीटमेंट चालू हुआ. ओके. और मैम का जो बिहेव था बहुत अच्छा. ओके. और दवा का मतलब हर एक चीज़ से हम बहुत हैप्पी होकर इधर से गए. ओके. हाँ, ये जो भी हुई है तो ओके. हम लोग आए थे मैम को थैंक यू बोलने के लिए. ओके. हाँ. आप क्या कहना चाहते हैं भाभी जी? बस ज़्यादा कुछ नहीं, लेकिन मैम का रिस्पांस अच्छा था हमारे पर. ओके. अगर आप रिजल्ट हमें अच्छा मिला. अच्छा रिजल्ट मिला. कितने दिनों से मैम के पास आ रहे थे आप? मेरे को 8 महीने. हाँ, 8 महीने. किसने सजेस्ट किया था आपको ये हॉस्पिटल? मिस्टर विवेक शुक्ला. विवेक शुक्ला. हाँ, MR है. ओके. मिस्टर खाड़े सर के पास आते हैं ओके. तो उन्होंने बोला था क्या बोले थे उन्होंने? ये हॉस्पिटल है तो मैम का तो उन्होंने जो भी रहा गुण बताया अच्छा है. ओके. आप वहाँ पे दिखा सकते हैं मैम को. और हम लोग आए तो हम लोग को बहुत अच्छा मैम का बिहेव अच्छा लगा. ओके. और जो मैम का दवा मतलब बहुत ज़्यादा दवा नहीं देना. ओके. हाँ, और मतलब हर ढंग से सब लोग बहुत अच्छा मतलब बेटर हुआ है यहाँ पे. ओके. अगर किसी को बताना चाहते हैं तो क्या बताएंगे हॉस्पिटल के बारे में? सर ये मतलब मेरी तरफ से तो यही रहेगा कि कहीं और जाने से अच्छा कि यहाँ आइए. ओके. पर जरूर आइए, यहाँ पे देख के जाइए ओके. मैम कैसा ट्रीटमेंट करती है. खाड़े सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल चाकण में है. ओके. नाव काय आपलं? माझं नाव खेडकर रमनाथ. मी हे खाडे हॉस्पिटल चाकणमध्ये स्टँडच्या अगदी पाठीमागे आहे आणि या ठिकाणी सर्व काही आरोग्याच्या संदर्भातील उपचार होतात आणि सुविधा बी उपलब्ध आहेत. तुम्ही कशासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते? मी सर्वप्रथम सरांकडं मला थोडा पोटाची तकलीफ होते त्याकरता आलो. सरांनी मला चेक केला अगोदर आणि त्यांच्या अनुभवाप्रमाणे औषध दिले, मेडिसिन दिल्यानंतर सर मला म्हणाले याचा जो कोर्स आहे 2 दिवसात तुम्ही पूर्ण करा, नाही फरक पडला तर परत या. ओके. ठीक आहे. मी औषध घेऊन मी आणि माझी मॅडम आम्ही घरी गेलो. 2 दिवस औषध घेतले पण थोडा काही फरक पडला, पाहिजे असा फरक मला वाटला नाही. ओके. परत मी 2 दिवसांनी सरांकडे आलो. सरांनी चेकअप केलं. सर म्हणले आपण एक सोनोग्राफी करू, त्यामध्ये काही रेफरन्स किंवा संदर्भ मिळतो का पाहू. आणि सोनोग्राफी केली. संध्याकाळी रिपोर्ट घेऊन आलो. सरांनी त्यामध्ये थोडं सांगितलं की लिव्हरला वगैरे सूज आहे आणि एक किडनी स्टोन आहे 2.5 cm, परंतु त्याचं काही एवढं विशेष नाही आणि पेटीला इन्फेक्शन झालं असं आहे. तर मग सर म्हणले ठीक आहे आपण तुम्हाला आजपासून सकाळ आणि संध्याकाळ इंजेक्शन सुरू करू. त्याप्रमाणे मी कबूल केले आणि मला 3 दिवसाचा कोर्स त्यांनी इंजेक्शनचा सुरू केला. ओके. तर मला सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला 1 किंवा 2 दिवसामध्ये फरक पडणार नाही, 3ऱ्या दिवशी मात्र नक्कीच फरक पडेल. आणि ज्या ज्या वेळेस मला ते चेक करायचे त्यावेळेस ते एवढ्या म्हणजे काळजीपूर्वक आणि एक मला असा आधार द्यायचे आणि त्यांच्या बोलण्यातून मला असं म्हणजे माझ्यामध्ये एक ऊर्जा तयार व्हायची की आपण लवकरच ठीक होऊ. ओके. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 3 दिवसाचा कोर्स झाला आणि 3ऱ्या दिवशी मला नक्कीच फरक पडला. मी सरांना बोललो की आज मला फरक जाणवतं सर, माझं जे दुखतंय ते कमी झालं. ओके. तर सर म्हणले तरी ठीक आहे पण आपण एक CT स्कॅन करून घेऊ की आपण अपेंडिक्स बद्दल जे इन्फेक्शन आहे ते किती आहे काय ते पाहून घेऊ.
ओके. म्हणजे पूर्ण आजार बरा करता येईल. हां. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला त्यांनी सिटी स्कॅन करायला पाठवलं आणि अगदी स्वस्तातल्या ठिकाणचंच त्यांनी सजेस्ट केलं. सजेशन केलं आणि त्या ठिकाणी मी गेलो की माझं सर्वप्रथम कॅन बी झाला आणि मी कॅनचा रिपोर्ट घेऊन आल्यावर सरांनी मला सांगितलं सर्जरी करावी लागेल कारण ॲपेंडिक्सची साईज खूपच मोठी आहे. ओके. तुम्ही तयार होते का सर्जरीसाठी? मी सर्जरी करायला तयार नव्हतो, मला भीती वाटत होती. मग पण सरांनी मला खूप विश्वासात घेतलं आणि सरांवर माझा विश्वासच तयार झाला. ओके. आणि मॅडमनी मला खूप समजून सांगितलं कारण मॅडमचं त्यांचं जे बोलणं किंवा जे पेशंटच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणे आणि एक उपचार पद्धती ही पेशंटला असं मनामध्ये त्याच्या असं द्विधा मनस्थिती राहत नाही, पेशंट फ्रेश राहतो. ओके. आणि मग त्यांनी मला सांगितलं आहे छोटी सर्जरी तुम्हाला एक तर समजा टाक्याची करा किंवा मग ते एंडोस्कॉपी करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते सांगा. मी कबूल झालो. ओके. आणि अगदी सहजतेने मला तर असं वाटलं नव्हतं कारण मी बाकीच्यांचं ऐकून होतो. मला सांगायचे माझे मित्र परिवार की बाबा या ऑपरेशनमध्ये खूप त्रास होतो, खूप हाल होतात, लवकर पेशंट कव्हर होत नाही. ओके. मी असं ऐकलं होतं परंतु मला माझ्या आत्ताचा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं तर डायरेक्ट मला अगोदर त्यांनी मला इतकं म्हणजे जे असं एक समज त्यांच्यात पूर्णपणे मिसळून घेतलं. त्यांचा जो स्टाफ असेल, ऑपरेशनचे जे मॅडम असतील, सर असतील आणि सर MD मेडिसिन असल्यामुळं मला एक विश्वास होता. ओके. मला एक दोन मित्रांनी सजेस्ट केलं होतं की या ठिकाणी तू ऑपरेशन करून घे. तर त्या ठिकाणी असं होतं स्वतः सर्जन येतात, ऑपरेशन करून जातात आणि आपण तिथं त्या हॉस्पिटलला राहतो. ओके. परंतु प्रॉब्लेम माझ्या एक लक्षात आला की सर्जरी येते ते त्यांचं ऑपरेशन करून जातील पण आपण ज्याच्या अंडर खाली ऍडमिट राहणार आहे ते डॉक्टर सुद्धा तितकेच पाहिजे की एक्सपर्ट पाहिजे. मग सर MD मेडिसिन असल्यामुळं आणि खूप एक्सपिरियन्स असल्यामुळे मला जरा ते बरं वाटलं की आपल्याकरता एक सेफ्टी. ओके. मग त्या दृष्टीने मी सरांकडे ऍडमिट झालो. त्यांनी मला अगोदर जे ऑपरेशनचे सर्जन वगैरे आले होते किंवा सर होते, मॅडम होते, सगळे त्यांचे ग्रुप म्हणजे ते भूल देणाऱ्या सुद्धा एक मॅडम डॉक्टर होत्या. ते म्हणजे एवढ्या की मी एक अर्धा पाऊण तासामध्ये मला त्यांनी ऑपरेशन थिएटर नेल्यावर नंतर मी त्यांच्यात मिसळून गेलो. मला असं वाटायचंच नाही की माझं ऑपरेशन आहे की काय, मला काय असं ही भीती बिलकुल माझ्या मनात राहिली नाही. ओके. सहजतेने एकदम सहजतेने माझं ऑपरेशन सुद्धा एवढं सहजतेने झालं की मला ते काहीही जाणवलं नाही. तुमची सर्जरी व्यवस्थित झाली ना? एक सर्जरी एवढी झाली व्यवस्थित. मी ज्यावेळेस माझी गोळी उतरली, मला ज्यावेळेस उठवलं गेलं तर मी असं अगदी झोपेतून उठलोय. ओके. असंच मला जाणवलं. आणि जाणून मला त्या डॉक्टर मॅडम जे होत्या काय मॅडम म्हणलं दादा झाली तुमची सर्जरी, उठा आता. मी उठलो आणि मी हो झाली पण कसं काय मग त्यांनी मला सांगितलं पाय हलवा तो पाय. मी व्यवस्थित माझी पायाची त्याची मुवमेंट झाली आणि नंतर त्या दिवशी मला त्यांनी शिफ्ट केलं रूममध्ये ऑपरेशन थिएटरमधून. तर त्यांची स्टेटमेंट त्यांनी चालू केली. स्टेटमेंट मला दुसऱ्या दिवशी एवढा फरक जाणवला की मी पूर्ण हालचाल करू लागलो. ओके. आणि कसली तकलीफ नाही किंवा असं परेशानी कोणतीच नव्हती. दुसऱ्या दिवशी मी ह्या शरीराची माझी हालचाल होऊ लागली इकडे तिकडे. आणि ते मला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस व्हिजिट पेशंटला करायचे त्यावेळेस माझ्याकडे यायचे त्यावेळेस ते मला एकदम इतके चेकअप करायचे, चेक वगैरे करायचे, सगळ्या सुविधा तिथले तिथं असे कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि नंतर त्यांनी सांगितलं की तिसऱ्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या पायावर थोडे का व्हायला चालणार. आणि त्याचप्रमाणे मी तिसऱ्या दिवशी बऱ्यापैकी चालू लागलो. मला कुठलाही त्रास झाला नाही किंवा तकलीफ झाली नाही. आणि चौथ्या दिवशी तर मी मनानेच उठायचो. माझं सगळं तोंड बिल फ्रेश, जेवणही करू लागलो, थोडं जेवणही घेऊ लागलो. आणि आज 4 ते 5 दिवसामध्ये
मी सगळं काही नॉर्मल आहे. ओके. म्हणजे असं तुम्हाला काही आजार नाही असं वाटत आहे? अशी परिस्थिती आहे की मी समजतोय की मला कसलाच आजार नाही. ओके. म्हणजे पूर्णपणे तुम्ही बरे झालेले आहे. पूर्णपणे बरा झालो. आणि इथून पुढे तुमच्या मित्रपरिवारांना किंवा फॅमिली मेंबरला काही सजेस्ट करायचं असेल किंवा कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करणार? शुअरली मी माझ्या मित्रपरिवारांना एकच सांगू इच्छितो, मित्रपरिवारच नाही, बाकी जे असतील या परिसरातील असतील किंवा महाराष्ट्रातील कुठले असतील, खाडे हॉस्पिटल स्टेटमेंट बाबतीत एकच नंबर, सगळे सुविधा, तुमची काळजी घेतली जाते, तुमचा आत्मविश्वास वाढवला जातो, स्टाफ बी इतका प्रेमाने नम्रपणे काम करतो की पेशंटला वागणूक ही त्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तो पेशंट एक कुटुंबाचा सदस्य होतो. थँक्यू. एवढंच सांगतो. आणि खरंच प्रत्येकाने इथे यावे आणि अगदी स्वस्त आणि चीप मध्ये इथं उपचार मिळतात. चालेल. थँक्यू. ओके, धन्यवाद. नाव काय सर आपलं? माझं नाव आहे सचिन गजानन सांगवर. आणि ह्या कोण आहे आपल्या? या माझ्या मिसेस मोनिका सचिन सांगवर. ओके. तर कशासाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये आले होते? हॉस्पिटलला म्हणजे जी पोटात गाठ होती ना, ओके. खेडमध्ये ट्रीटमेंट मी वर्षभर झाले, म्हणजे तिथे ट्रीटमेंट चालू होती. त्या डॉक्टरांना म्हणजे लक्षात आलं नाही. ओके. त्यानंतर आम्ही इकडे आमच्या साडूंनी मला सांगितलं, वराळात राहतात, त्यांनी हॉस्पिटलबद्दल माहिती दिली. बरं. खाडे डॉक्टर आहेत म्हणून. त्यावेळी आम्ही इकडे आलो. बरं, मग हॉस्पिटलमध्ये येऊन काय वाटलं तुम्हाला? हॉस्पिटलमध्ये फर्स्ट टाइम जेव्हा आलो मॅडमने सांगितलं काय नक्की प्रॉब्लेम काय, म्हणजे त्याने खोलवर माहिती सांगितली आम्हाला, कशामुळे कशा झाले. ओके. त्यानंतर ते ऑपरेशन करणं गरजेचं होतं असं सांगितलं आम्हाला. तुमची काही क्वेरी नव्हती ना तेव्हा की तुम्हाला वाटलं? तुमची काही क्वेरी नव्हती ना तेव्हा की कोणी सांगितलं किंवा मॅडमवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा असं काही वाटलं का तुम्हाला? असं काय नाही. नाही ना? कारण साडूने आम्हाला सांगितलं होतं हॉस्पिटल चांगलं आहे, पेशंटची काळजी घेतात, व्यवस्थित लक्ष देतात. ठीक आहे. मी तर त्याच्यानंतर 5 दिवस ऍडमिट केल्यानंतर रक्त कमी होतं ना, त्याच वेळी लक्षात आलं की लक्ष व्यवस्थित देतात त्यांना, त्याच्यानंतर ऑपरेशन करायचं होतं. मग तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला किंवा फ्रेंड सर्कलमध्ये काही सांगू शकता की हॉस्पिटलच्या विषयी की हॉस्पिटल चांगलं आहे किंवा खराब आहे असं काही? सांगू शकता. स्टाफ चांगला आहे, डॉक्टर चांगले आहेत, काळजी लक्ष देतात. काही असं प्रॉब्लेम आपल्याला वाटलं तर आपण कोणती माहिती विचारलं तर ते सांगतात. डॉक्टर कसे वाटले तुम्हाला? डॉक्टर व्यवस्थित एकदम चांगलं ना? तुमचं काय म्हणणं आहे ताई? कशी वाटली तुम्हाला ट्रीटमेंट मॅडमची? ट्रीटमेंट चांगली वाटली मॅडमची. आणि जे नर्स लोक जे लक्ष दिलं ते पण चांगले व्यवस्थित दिलं त्यांना. ओके. चल, थँक्यू सो मच. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं आपण म्हणतो, परंतु त्या संपत्तीचं जतन करण्यासाठी आपण काही करतो का? अचानक मोठा वैद्यकीय खर्च आल्यास त्या कुटुंबावर जणू मोठे आर्थिक संकटच ओढावते. कोरोना काळामध्ये सर्वांनीच याची अनुभूती घेतलेली असेल. अशा परिस्थितीमध्ये जर आपण कॅशलेस आरोग्य विमा काढलेला असेल तर त्याचा खऱ्या अर्थाने मोठा आधार मिळतो. ह्या विम्यामध्ये म्हणजेच कॅशलेस सुविधेमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतरचा खर्च, औषधे, शस्त्रक्रिया या सेवांचा समावेश होतो. याच पार्श्वभूमीवर कॅशलेस आरोग्य म्हणजे काय, त्याचे फायदे, डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यामध्ये असणाऱ्या कॅशलेस सुविधांविषयी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली खाडे, डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण. सर्वात महत्त्वाचे कॅशलेस विम्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात. पहिला, उपचारासाठी त्वरित अर्थसहाय्य. दुसरा आणि महत्त्वाचा, मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी होणारी मदत. डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण येथे सर्व खाजगी आणि सरकारी कॅशलेस आरोग्य विमा कंपन्यांच्या सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्स, HDFC इन्शुरन्स, केअर हेल्थ इन्शुरन्स, मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे, ज्या तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आमच्याकडे प्रशिक्षित इन्शुरन्स प्रतिनिधी आहेत जे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील आणि तुम्हाला इन्शुरन्स क्लेम प्रक्रियेमध्ये मदत करतील. आता चिंतामुक्त होऊन मिळवा उपचार. अधिक माहितीसाठी आमच्या डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यांच्याशी संपर्क साधा.
खाडे हॉस्पिटलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. हां, खाडे हॉस्पिटलमध्ये आपण कशासाठी आला होतात, म्हणजे काय त्रास होता तुमच्या पेशंटला? इथे आल्यानंतर तुमची भूमिका काय आहे? तुम्हाला आमची ट्रीटमेंट वगैरे आवडली का? याबद्दल तुमची भूमिका काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाहिजे. सर्वप्रथम खाडे हॉस्पिटलच्या डॉक्टरांची आणि इथल्या स्टॉफचे कौतुक करावं असा इथला सर्व स्टॉफ आणि सेवा देणारे डॉक्टर आहेत. ज्या वेळेला मी माझा मुलगा कुमार ज्ञानेश रमेश वाहक हा दिनांक 6/2/2022 सकाळी 11 वाजता खाडे हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन आलो, त्यावेळेस मुलाला 105 एवढा ताप होता. परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर लगेच या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर अक्षय खरात आणि त्यांचा सिस्टरचा स्टॉफ यांनी अवघ्या 5 मिनिटांमध्ये इमर्जन्सी पेशंटकडे बघून मुलाच्या उपचाराला सुरुवात. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. नाम क्या है आपका? श्याम पांडे. आप किस चीज़ के लिए हॉस्पिटल में आए थे? सर क्या था, प्रेगनेंसी था इसका, तो उसके लिए आया था. ओके. तो किससे मिले आप हॉस्पिटल में आके पहले? मिस खाड़े मैम सर. खाड़े मैम से क्या बोले खाड़े मैम? फिर ट्रीटमेंट चालू हुआ. ओके. और मैम का जो बिहेव था बहुत अच्छा. ओके. और दवा का मतलब हर एक चीज़ से हम बहुत हैप्पी होकर इधर से गए. ओके. हाँ, ये ड्यूटी हुई है. तो ओके. लोग आए थे मैम को थैंक यू बोलने के लिए. ओके. हाँ. आप क्या कहना चाहते हैं भाभी जी? बस ज़्यादा कुछ नहीं, लेकिन मैम का रिस्पॉन्स अच्छा था हमारे पर. ओके. अगर आप रिजल्ट हमें अच्छा मिला. अच्छा रिजल्ट मिला. कितने दिनों से मैम के पास आ रहे थे आप? मेरे 8 महीने. हाँ 8 महीने. किसने सजेस्ट किया था आपको ये हॉस्पिटल? मिस्टर विवेक शुक्ला. विवेक शुक्ला. हाँ, MR है. ओके. मिस्टर खाड़े सर के पास आते हैं, ओके. तो उन्होंने बोला था क्या बोले थे उन्होंने? ये हॉस्पिटल है और मैम का मतलब उन्होंने जो भी गुण बताया अच्छा है. ओके. आप वहाँ पे दिखा सकते हैं मैम को. और हम लोग आए तो हम लोग को बहुत अच्छा मैम का बिहेव अच्छा लगा. ओके. और जो मैम का दवा मतलब बहुत ज़्यादा दवा नहीं देना. ओके. हाँ, और मतलब हर ढंग से सब लोग बहुत अच्छा मतलब बेटर हुआ है यहाँ पे. ओके. अगर किसी को बताना चाहते हैं तो क्या बताएंगे हॉस्पिटल के बारे में? सर ये मतलब मेरी तरफ से तो यही रहेगा कि कहीं और जाने से अच्छा कि यहाँ आइए. ओके. पर जरूर आइए, यहाँ पे देख के जाइए ओके. मैम कैसा ट्रीटमेंट करती है. खाडे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल चाकण में आहे. ओके. नाव काय आपलं? माझं नाव खेडकर रघुनाथ. मी हे खाडे हॉस्पिटल चाकणमध्ये स्टँडच्या अगदी पाठीमागे आहे आणि या ठिकाणी सर्व काही आरोग्याच्या संदर्भातील उपचार होतात आणि सुविधा बी उपलब्ध आहेत. तुम्ही कशासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते? मी सर्वप्रथम सरांकडं मला थोडा पोटाची तकलीफ होते, त्याकरता आलो. सरांनी मला चेक केला अगोदर आणि त्यांच्या अनुभवाप्रमाणे औषध दिले, मेडिसिन दिल्यानंतर सर मला म्हणाले याचा जो कोर्स आहे 2 दिवसात तुम्ही पूर्ण करा, नाही फरक पडला तर परत या. ओके. ठीक आहे. मी औषध घेऊन मी आणि माझी मॅडम आम्ही घरी गेलो. 2 दिवस औषध घेतले पण थोडा काही फरक पडला, पाहिजे असा फरक मला वाटला नाही. ओके. परत मी 2 दिवसांनी सरांकडे आलो. सरांनी चेकअप केलं. सर म्हणले आपण एक सोनोग्राफी करू, त्यामध्ये काही रेफरन्स किंवा संदर्भ मिळतो का पाहू. आणि सोनोग्राफी केली. संध्याकाळी रिपोर्ट घेऊन आलो. सरांनी त्यामध्ये थोडं
सांगितलं की लिव्हरला वगैरे सूज आहे आणि एक किडनी स्टोन आहे 2.5 cm, परंतु त्याचं काही एवढं विशेष नाही आणि अपेंडिक्सला इन्फेक्शन झालं असं आहे. तर मग सर म्हणले ठीक आहे, आपण तुम्हाला आजपासून सकाळ संध्याकाळ इंजेक्शन सुरू करू. त्याप्रमाणे मी कबूल केले आणि मला 3 दिवसाचा कोर्स त्यांनी इंजेक्शनचा सुरू केला. ओके. तर मला सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला 1 किंवा 2 दिवसामध्ये फरक पडणार नाही, 3ऱ्या दिवशी मात्र नक्कीच फरक पडेल. आणि ज्या ज्या वेळेस मला ते चेक करायचे त्यावेळेस ते एवढ्या म्हणजे काळजीपूर्वक आणि एक मला असा आधार द्यायचे आणि त्यांच्या बोलण्यातून मला असं म्हणजे माझ्यामध्ये एक ऊर्जा तयार व्हायची की आपण लवकरच ठीक होऊ. ओके. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 3 दिवसाचा कोर्स झाला आणि 3ऱ्या दिवशी मला नक्कीच फरक पडला. मी सरांना बोललो की आज मला फरक जाणवतं सर, माझं जे दुखतंय ते कमी झालं. ओके. तर सर म्हणले तरी ठीक आहे, पण आपण एक CT स्कॅन करून घेऊ की आपण अपेंडिक्स बद्दल जे इन्फेक्शन ते किती आहे काय ते पाहून घेऊ. ओके. म्हणजे पूर्ण आजार बरा करता येईल. हां. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला त्यांनी CT स्कॅन करायला पाठवलं आणि स्वस्त त्या ठिकाणचंच त्यांनी सजेस्ट केलं. सजेशन केलं आणि त्या ठिकाणी मी गेलो की माझं सर्वप्रथम कॅन बी झाला आणि मी कॅनचा रिपोर्ट घेऊन आल्यावर सरांनी मला सांगितलं सर्जरी करावी लागेल कारण अपेंडिक्सची साईज खूपच मोठी आहे. ओके. तुम्ही तयार होते का सर्जरीसाठी? मी सर्जरी करायला तयार नव्हतो, मला भीती वाटत होती. मग पण सरांनी मला खूप विश्वासात घेतलं आणि सरांवर माझा विश्वासच तयार झाला होता. ओके. आणि मॅडमनी मला खूप समजून सांगितलं कारण मॅडम त्यांचं जे बोलणं किंवा जे पेशंटच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणे आणि एक उपचार पद्धती ही पेशंटला असं मनामध्ये त्याच्या असं द्विधा मनस्थिती राहत नाही, पेशंट फ्रेश राहतो. ओके. आणि मग त्यांनी मला सांगितलं आहे छोटी सर्जरी, तुम्हाला एक तर समजा टाक्याची करा किंवा मग ते एंडोस्कॉपी करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते सांगा. मी कबूल झालो. ओके. आणि अगदी सहजतेने मला तसं वाटलं नव्हतं कारण मी बाकीच्यांचं ऐकून होतो, मला सांगायचे माझे मित्र परिवार की बाबा या ऑपरेशनमध्ये खूप त्रास होतो, खूप हाल होतात, लवकर पेशंट कव्हर होत नाही. ओके. मी असं ऐकलं होतं, परंतु मला माझ्या आत्ताचा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं तर डायरेक्ट मला अगोदर त्यांनी मला इतकं म्हणजे जे असं एक समज त्यांच्यात पूर्णपणे मिसळून घेतलं. त्यांचा जो स्टाफ असेल, ऑपरेशनचे जे मॅडम असतील, सर असतील आणि सर MD मेडिसिन असल्यामुळं मला एक विश्वास होता. ओके. मला 1-2 मित्रांनी सजेस्ट केलं होतं की या ठिकाणी तू ऑपरेशन करून घे. तर त्या ठिकाणी असं होतं स्वतः सर्जरी येतात, ऑपरेशन करून जातात आणि आपण तिथं त्या हॉस्पिटलला राहतो. ओके. परंतु प्रॉब्लेम माझ्या एक लक्ष झाला की सर्जरी येते ते त्यांचं ऑपरेशन करून जातील, पण आपण ज्याच्या अंडर खाली ऍडमिट राहणार आहे ते डॉक्टर सुद्धा तितकेच पाहिजे की एक्सपर्ट पाहिजे. पाहिजे. मग सर MD मेडिसिन असल्यामुळं आणि खूप एक्सपिरियन्स असल्यामुळे मला जरा ते बरं वाटलं की आपल्याकरता ही सेफ्टी. ओके. मग त्या दृष्टीने मी सरांकडे ऍडमिट झालो. त्यांनी मला अगोदर जे ऑपरेशनचे सर्जन वगैरे आले होते किंवा सर होते, मॅडम होते, सगळे त्यांचे ग्रुप म्हणजे ते भूल देणाऱ्या सुद्धा एक मॅडम डॉक्टर होत्या. ते म्हणजे एवढ्या की मी 1-अर्धा-पाऊण तासामध्ये मला त्यांनी ऑपरेशन थिएटर नेल्यावर नंतर मी त्यांच्यात मिसळून गेलो. मला असं वाटायचंच नाही की माझं ऑपरेशन आहे की काय, मला काय असं ही भीती बिलकुल माझ्या मनात राहिली नाही. ओके. सहजतेने, एकदम सहजतेने माझं ऑपरेशन सुद्धा एवढं सहजतेने झालं की मला ते काहीही जाणवलं नाही. तुमची सर्जरी व्यवस्थित झाली ना? एक सर्जरी एवढी झाली व्यवस्थित. मी ज्यावेळेस माझी गोळी उतरली, मला ज्यावेळेस उठवलं गेलं तर मी असं अगदी झोपेतून उठलोय. ओके. असंच मला जाणवलं. आणि जाणून नंतर मला त्या डॉक्टर मॅडम जे होत्या खाली मॅडम
म्हणलं दादा झाली तुमची सर्जरी, उठा आता. मी उठलो आणि मी म्हणते हो झाली, पण कसं काय काय. मग त्यांनी मला सांगितलं एक पाय हलवा, तो पाय व्यवस्थित माझी पायाची त्याची मुवमेंट झाली. आणि नंतर त्या दिवशी मला त्यांनी शिफ्ट केलं रूममध्ये ऑपरेशन थिएटरमधून. तर त्यांची स्टेटमेंट त्यांनी चालू केली. स्टेटमेंट मला दुसऱ्या दिवशी एवढा फरक जाणवला की मी पूर्ण हालचाल करू लागलो. आणि कसली तकलीफ नाही किंवा असं परेशानी कोणतीच नव्हती. दुसऱ्या दिवशी मी ह्या शरीराची माझी हालचाल होऊ लागली इकडे तिकडे. आणि ते मला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस व्हिजिट पेशंटला करायचे त्यावेळेस माझ्याकडे यायचे, त्यावेळेस ते मला एकदम इतके चेकअप करायचे, चेक वगैरे करायचे, सगळ्या सुविधा तिथले तिथं, असं कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि नंतर त्यांनी सांगितलं की तिसऱ्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या पायावर थोडे का व्हायला चालणार. आणि त्याचप्रमाणे मी तिसऱ्या दिवशी बऱ्यापैकी चालू लागलो, मला कुठलाही त्रास झाला नाही किंवा तकलीफ झाली नाही. आणि चौथ्या दिवशी तर मी मनानेच उठायचो, माझं सगळं तोंड बिंड फ्रेश, जेवणही करू लागलो, थोडं थोडं जेवणही घेऊ लागलो. आणि आज 4 ते 5 दिवसामध्ये मी सगळं काही नॉर्मल आहे. म्हणजे असं तुम्हाला काही आजार नाही असं वाटत आहे? अशी परिस्थिती आहे की मी समजतोय की मला कसलाच आजार नाही. म्हणजे पूर्णपणे तुम्ही बरे झालेले आहे? पूर्णपणे बरं झालो. इथून पुढे तुमच्या मित्रपरिवारांना किंवा फॅमिली मेंबरला काही सजेस्ट करायचं असेल किंवा कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करणार? शुअरली मी माझ्या मित्रपरिवारांना एकच सांगू इच्छितो, मित्रपरिवारच नाही, बाकी जे असतील या परिसरातील असतील किंवा महाराष्ट्रातील कुठले असतील, खाडे हॉस्पिटल स्टेटमेंट बाबतीत एकच नंबर, सगळ्या सुविधा, तुमची काळजी घेतली जाते, तुमचा आत्मविश्वास वाढवला जातो, स्टाफ बी इतका प्रेमाने नम्रपणे काम करतो की पेशंटला वागणूक ही त्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तो पेशंट एक कुटुंबाचा सदस्य होतो. थँक्यू. एवढंच सांगतो. आणि खरंच प्रत्येकाने इथे यावे आणि अगदी स्वस्त आणि चीप मध्ये इथं उपचार मिळतात. थँक्यू. ओके, धन्यवाद. नाव काय सर आपलं? माझं नाव आहे सचिन गजानन सांडवर. आणि ह्या कोण आहे आपल्या? या माझ्या मिसेस मोनिका सचिन सांडवर. ओके. तर कशासाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये आले होते? हॉस्पिटलला म्हणजे जी पोटात गाठ होती ना, ओके. बेडमध्ये ट्रीटमेंट मी वर्षभर झाले, म्हणजे तिथे ट्रीटमेंट चालू होती. त्या डॉक्टरांना म्हणजे लक्षात आलं नाही. ओके. त्यानंतर आम्ही इकडे आमच्या साडूंनी मला सांगितलं की वराळात राहतात, त्यांनी हॉस्पिटलबद्दल माहिती दिली. बरं. खाडे डॉक्टर आहेत म्हणून त्यावेळी आम्ही इकडे आलो. बरं, मग हॉस्पिटलमध्ये येऊन काय वाटलं तुम्हाला? हॉस्पिटलमध्ये फर्स्ट टाइम जेव्हा आलो मॅडमने सांगितलं म्हणजे काय नक्की प्रॉब्लेम काय, म्हणजे त्याने खोलवर माहिती सांगितली आम्हाला कशामुळे कशा झालंय. ओके. त्यानंतर ते ऑपरेशन करणं गरजेचं होतं असं सांगितलं आम्हाला. तुमची काही क्वेरी नव्हती ना तेव्हा की तुम्हाला वाटलं? तुमची काही क्वेरी नव्हती ना तेव्हा की कोणी सांगितलं किंवा मॅडमवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, असं काही वाटलं का तुम्हाला? असं काय नाही. नाही ना? कारण साडूने आम्हाला सांगितलं हॉस्पिटल चांगलं आहे, पेशंटची काळजी घेतात, व्यवस्थित लक्ष देतात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर 5 दिवस ऍडमिट केल्यानंतर रक्त कमी होतं ना, त्याच वेळी लक्षात आलं की लक्ष व्यवस्थित देतात, त्याच्यानंतर ऑपरेशन करायचं होतं. मग तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला किंवा फ्रेंड सर्कलमध्ये काही सांगू शकता की हॉस्पिटलच्या विषयी की हॉस्पिटल चांगलं आहे किंवा खराब आहे? सांगू शकता. स्टाफ चांगला आहे, डॉक्टर चांगले आहेत, काळजी लक्ष देतात. काही असं प्रॉब्लेम आपल्याला वाटलं तर आपण कोणते माहिती विचारलं तर ते सांगतात. डॉक्टर कसे वाटले तुम्हाला? डॉक्टर व्यवस्थित एकदम चांगलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे ते? कशी वाटली तुम्हाला ट्रीटमेंट मॅडमची? ट्रीटमेंट चांगली वाटली मॅडमची. आणि जे नर्स लोक जे लक्ष दिलं ते पण चांगले व्यवस्थित दिलं त्यांना. ओके. चल, थँक्यू सो मच. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं आपण म्हणतो, परंतु त्या संपत्तीचं जतन करण्यासाठी आपण काही करतो का? अचानक मोठा वैद्यकीय खर्च आल्यास त्या कुटुंबावर जणू मोठे आर्थिक संकटच ओढावते. कोरोना काळामध्ये सर्वांनीच याची अनुभूती घेतलेली असेल. अशा परिस्थितीमध्ये जर आपण कॅशलेस आरोग्य विमा काढलेला असेल तर त्याचा खऱ्या अर्थाने मोठा आधार मिळतो.
ह्या विम्यामध्ये म्हणजेच कॅशलेस सुविधेमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतरचा खर्च, औषधे, शस्त्रक्रिया ह्या सेवांचा समावेश होतो. याच पार्श्वभूमीवर कॅशलेस आरोग्य म्हणजे काय, त्याचे फायदे, डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यामध्ये असणाऱ्या कॅशलेस सुविधांविषयी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली खाडे, डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण. सर्वात महत्त्वाचे कॅशलेस विम्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात. पहिला, उपचारासाठी त्वरित अर्थसहाय्य. दुसरा आणि महत्त्वाचा, मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी होणारी मदत. डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण येथे सर्व खाजगी आणि सरकारी कॅशलेस आरोग्य विमा कंपन्यांच्या सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्स, HDFC इन्शुरन्स, केअर हेल्थ इन्शुरन्स, मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे, ज्या तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आमच्याकडे प्रशिक्षित इन्शुरन्स प्रतिनिधी आहेत, जे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील आणि तुम्हाला इन्शुरन्स क्लेम प्रक्रियेमध्ये मदत करतील. आता चिंतामुक्त होऊन मिळवा उपचार. अधिक माहितीसाठी आमच्या डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यांच्याशी संपर्क साधा. खाडे हॉस्पिटलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. खाडे हॉस्पिटलमध्ये आपण कशासाठी आला होतात, म्हणजे काय त्रास होता तुमच्या पेशंटला? इथे आल्यानंतर तुमची भूमिका काय आहे? तुम्हाला आमची ट्रीटमेंट वगैरे आवडली का? याबद्दल तुमची भूमिका काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाहिजे. सर्वप्रथम खाडे हॉस्पिटलच्या डॉक्टरांची आणि इथल्या स्टॉफचे कौतुक करावं असा इथला सर्व स्टॉफ आणि सेवा देणारे डॉक्टर आहेत. ज्या वेळेला मी माझा मुलगा कुमार ज्ञानेश रमेश वाहक हा दिनांक 6/2/2022 सकाळी 11 वाजता खाडे हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन आलो, त्यावेळेस मुलाला 105 एवढा ताप होता. परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर लगेच या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर अक्षय खरात आणि त्यांचा सिस्टरचा स्टॉफ यांनी अवघ्या 5 मिनिटांमध्ये इमर्जन्सी पेशंटकडे बघून मुलाच्या उपचाराला सुरुवात. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. नाम क्या है आपका? श्याम पांडे. आप किस चीज़ के लिए हॉस्पिटल में आए थे? सर क्या था, प्रेगनेंसी था इसका, तो उसके लिए आया था. ओके. तो किससे मिले आप हॉस्पिटल में आए के पहले? मिस खाड़े मैम सर. खाड़े मैम से क्या बोले खाड़े मैम? फिर ट्रीटमेंट चालू हुआ. ओके. और मैम का जो बिहेव था बहुत अच्छा. ओके. और दवा का मतलब हर एक चीज़ से हम बहुत हैप्पी होकर इधर से गए. ओके. हाँ, ये ड्यूटी हुई है. तो ओके. लोग आए थे मैम को थैंक यू बोलने के लिए. ओके. हाँ. आप क्या कहना चाहते हैं भाभी जी? बस ज़्यादा कुछ नहीं, लेकिन मैम का रिस्पॉन्स अच्छा था हमारे पर. ओके. अगर आप रिजल्ट हमें अच्छा मिला. अच्छा रिजल्ट मिला. कितने दिनों से मैम के पास आ रहे थे आप? लगभग 8 महीने. हाँ 8 महीने. किसने सजेस्ट किया था आपको ये हॉस्पिटल? मिस्टर विवेक शुक्ला. विवेक शुक्ला. हाँ, MR है. ओके. मिस्टर खाड़े सर के पास आते हैं, ओके. तो उन्होंने बोला था क्या बोले थे उन्होंने? ये हॉस्पिटल है, तो मैम का तो
उन्होंने जो भी गुड बताया अच्छा है। ओके आप वहाँ पे दिखा सकते हैं मैम को। और हम लोग आए तो हम लोग को बहुत अच्छा, मैम का बिहेव अच्छा लगा। ओके। और जो मैम का दवा, मतलब बहुत ज़्यादा दवा नहीं देना। ओके हाँ, और मतलब हर ढंग से सब लोग बहुत अच्छा, मतलब बेटर हुआ है यहाँ पे। ओके। अगर किसी को बताना चाहते हैं तो क्या बताएंगे हॉस्पिटल के बारे में? सर ये मतलब मेरी तरफ से तो यही रहेगा कि कहीं और जाने से अच्छा कि यहाँ आइए। ओके एक बार जरूर आइए, यहाँ पे देख के जाइए ओके मैम कैसा ट्रीटमेंट करती है। खाडे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल चाकण में आहे। ओके। नाव काय आपलं? माझं नाव खेडकर रमनाथ. मी हे खाडे हॉस्पिटल चाकणमध्ये स्टँडच्या अगदी पाठीमागे आहे आणि या ठिकाणी सर्व काही आरोग्याच्या संदर्भातील उपचार होतात आणि सुविधा बी उपलब्ध आहेत. तुम्ही कशासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते? मी सर्वप्रथम सरांकडं मला थोडा पोटाची तकलीफ होते, त्याकरता आलो. सरांनी मला चेक केला अगोदर आणि त्यांच्या अनुभवाप्रमाणे औषध दिले. मेडिसिन दिल्यानंतर सर मला म्हणाले, याचा जो कोर्स आहे 2 दिवसात तुम्ही पूर्ण करा, नाही फरक पडला तर परत या. ओके ठीक आहे. मी औषध घेऊन मी आणि माझी मॅडम आम्ही घरी गेलो. 2 दिवस औषध घेतले, पण थोडा काही फरक पडला, पाहिजे असा फरक मला वाटला नाही. ओके. परत मी 2 दिवसांनी सरांकडे आलो. सरांनी चेकअप केलं. सर म्हणले आपण एक सोनोग्राफी करू, त्यामध्ये काही रेफरन्स किंवा संदर्भ मिळतो का पाहू. आणि सोनोग्राफी केली. संध्याकाळी रिपोर्ट घेऊन आलो. सरांनी त्यामध्ये थोडं सांगितलं की लिव्हरला वगैरे सूज आहे आणि एक किडनी स्टोन आहे 2.5 cm, परंतु त्याचं काही एवढं विशेष नाही आणि पिंडीतलं इन्फेक्शन झालं असं आहे. तर मग सर म्हणले ठीक आहे, आपण तुम्हाला आजपासून सकाळ आणि संध्याकाळ इंजेक्शन सुरू करू. त्याप्रमाणे मी कबूल केले आणि मला 3 दिवसाचा कोर्स त्यांनी इंजेक्शनचा सुरू केला. ओके. तर मला सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला 1 किंवा 2 दिवसामध्ये फरक पडणार नाही, 3ऱ्या दिवशी मात्र नक्कीच फरक पडेल. आणि ज्या ज्या वेळेस मला ते चेक करायचे त्यावेळेस ते एवढ्या म्हणजे काळजीपूर्वक आणि एक मला असा आधार द्यायचे आणि त्यांच्या बोलण्यातून मला असं म्हणजे माझ्यामध्ये एक ऊर्जा तयार व्हायची की आपण लवकरच ठीक होऊ. ओके. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 3 दिवसाचा कोर्स झाला आणि 3ऱ्या दिवशी मला नक्कीच फरक पडला. मी सरांना बोललो की आज मला फरक जाणवतं सर, माझं जे दुखत आहे ते कमी झालं. ओके. तर सर म्हणले तरी ठीक आहे, पण आपण एक CT स्कॅन करून घेऊ की आपण अपेंडिक्स बद्दल जे इन्फेक्शन आहे ते किती आहे काय ते पाहून घेऊ, ओके. म्हणजे पूर्ण आजार बरा करता येईल. हां. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला त्यांनी CT स्कॅन करायला पाठवलं आणि स्वस्तातल्या ठिकाणचंच त्यांनी सजेस्ट केलं. सजेशन केलं आणि त्या ठिकाणी मी गेलो की माझं सर्वप्रथम कॅन बी झाला आणि मी कॅनचा रिपोर्ट घेऊन आल्यावर सरांनी मला सांगितलं सर्जरी करावी लागेल कारण अपेंडिक्सची साईज खूपच मोठी आहे. ओके. तुम्ही तयार होते का सर्जरीसाठी? मी सर्जरी करायला तयार नव्हतो, मला भीती वाटत होती. मग पण सरांनी मला खूप विश्वासात घेतला आणि सरांवर माझा विश्वासच तयार झाला होता. ओके. आणि मॅडमनी मला खूप समजून सांगितलं कारण मॅडमचं त्यांचं जे बोलणं किंवा जे पेशंटच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणे आणि एक उपचार पद्धती ही पेशंटला असं मनामध्ये त्याच्या असं द्विधा मनस्थिती राहत नाही, पेशंट फ्रेश राहतो. ओके. आणि मग त्यांनी मला सांगितलं आहे छोटी सर्जरी, तुम्हाला एक तर समजा टाक्याची करा किंवा मग ते एंडोस्कोपी करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते सांगा. मी कबूल झालो ओके. आणि
अगदी सहजतेने. मला तर असं वाटलं नव्हतं, कारण मी बाकीच्यांचं ऐकून होतो. मला सांगायचे माझे मित्र परिवार की बाबा या ऑपरेशनमध्ये खूप त्रास होतो, खूप हाल होतात, लवकर पेशंट कव्हर होत नाही. ओके. मी असं ऐकलं होतं, परंतु मला माझ्या आत्ताचा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं तर डायरेक्ट मला अगोदर त्यांनी मला इतकं म्हणजे जे असं एक समाज आहे त्यांच्यात पूर्णपणे मिसळून घेतलं. त्यांचा जो स्टाफ असेल, ऑपरेशनचे जे मॅडम असतील, सर असतील, आणि सर एमडी मेडिसिन असल्यामुळं मला एक विश्वास होता. ओके. मला एक दोन मित्रांनी सजेस्ट केलं होतं की या ठिकाणी तू ऑपरेशन करून घे. तर त्या ठिकाणी असं होतं, स्वतः सर्जन येतात, ऑपरेशन करून जातात आणि आपण तिथं त्या हॉस्पिटलला राहतो. ओके. परंतु प्रॉब्लेम माझ्या एक लक्षात आला की सर्जन येते, ते त्यांचं ऑपरेशन करून जातील, पण आपण ज्याच्या अंडर खाली ऍडमिट राहणार आहे ते डॉक्टर सुद्धा तितकेच पाहिजे की एक्सपर्ट पाहिजे. मग सर एमडी मेडिसिन असल्यामुळं आणि खूप एक्सपिरियन्स असल्यामुळे मला जरा ते बरं वाटलं की आपल्याकरता एक सेफ्टी. ओके. मग त्या दृष्टीने मी सरांकडे ऍडमिट झालो. त्यांनी मला अगोदर जे ऑपरेशनचे सर्जन वगैरे आले होते किंवा सर होते, मॅडम होते, सगळे त्यांचे ग्रुप, म्हणजे ते भूल देणाऱ्या सुद्धा एक मॅडम डॉक्टर होत्या. ते म्हणजे एवढ्या की मी एक अर्धा पाऊण तासामध्ये मला त्यांनी ऑपरेशन थिएटर नेलं. नंतर मी त्यांच्यात मिसळून गेलो. मला असं वाटायचंच नाही की माझं ऑपरेशन आहे की काय, मला काय, असं ही भीती बिलकुल माझ्या मनात राहिली नाही. ओके. सहजतेने, एकदम सहजतेने माझं ऑपरेशन सुद्धा एवढं सहजतेने झालं की मला ते काहीही जाणवलं नाही. तुमची सर्जरी व्यवस्थित झाली ना? एक सर्जरी एवढी झाली व्यवस्थित. मी ज्यावेळेस माझी गोळी उतरली, मला ज्यावेळेस उठवलं गेलं, तर मी असं अगदी झोपेतून उठलोय. ओके. असंच मला जाणवलं. आणि जाणवल्यानंतर मला त्या डॉक्टर मॅडम जेव्हा होत्या खाली मॅडम म्हणलं, दादा झाली तुमची सर्जरी, उठा आता. मी उठलो आणि मी हो झाली, पण कसं काय. मग त्यांनी मला सांगितलं एक पाय हलवा, तो पाय व्यवस्थित माझी पायाची त्याची मुवमेंट झाली. आणि नंतर त्या दिवशी मला त्यांनी शिफ्ट केलं रूममध्ये, ऑपरेशन थिएटरमधून. तर त्यांची स्टेटमेंट त्यांनी चालू केली. स्टेटमेंटने मला दुसऱ्या दिवशी एवढा फरक जाणवला की मी पूर्ण हालचाल करू लागलो. ओके. आणि कसली तकलीफ नाही किंवा असं परेशानी कोणतीच नव्हती. दुसऱ्या दिवशी मी ह्या शरीराची माझी हालचाल होऊ लागली इकडे तिकडे. आणि ते मला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस व्हिजिट पेशंटला करायचे त्यावेळेस माझ्याकडे यायचे, त्यावेळेस ते मला एकदम इतके चेकअप करायचे, चेक वगैरे करायचे, सगळ्या सुविधा तिथले तिथं, असे कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि नंतर त्यांनी सांगितलं की तिसऱ्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या पायावर थोडे का व्हायला चालला. आणि त्याचप्रमाणे मी तिसऱ्या दिवशी बऱ्यापैकी चालू लागलो. मला कुठलाही त्रास झाला नाही किंवा तकलीफ झाली नाही. आणि चौथ्या दिवशी तर मी मनानेच उठायचो, माझं सगळं तोंड बिन फ्रेश, जेवणही करू लागलो, थोडं थोडं जेवणही घेऊ लागलो. आणि आज 4 ते 5 दिवसामध्ये मी सगळं काही नॉर्मल आहे. ओके. म्हणजे असं तुम्हाला काही आजार नाही असं वाटत आहे? अशी परिस्थिती आहे की मी समजतोय की मला कसलाच आजार नाही. ओके. म्हणजे पूर्णपणे तुम्ही बरे झालेले आहे? पूर्णपणे बरं झालो. इथून पुढे तुमच्या मित्र परिवारांना किंवा फॅमिली मेंबरला काही सजेस्ट करायचं असेल किंवा कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करणार? शुअरली मी माझ्या मित्रपरिवारांना एकच सांगू इच्छितो, मित्रपरिवारच नाही, बाकी जे असतील या परिसरातील असतील किंवा महाराष्ट्रातील कुठले असतील, खाडे हॉस्पिटल स्टेटमेंट बाबतीत एकच नंबर. सगळे सुविधा, तुमची काळजी घेतली जाते, तुमचा आत्मविश्वास वाढवला जातो. स्टाफ बी इतका प्रेमाने नम्रपणे काम करतो की पेशंटला वागणूक ही त्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तो पेशंट एक कुटुंबाचा सदस्य होतो. थँक्यू. एवढंच सांगतो. आणि खरंच प्रत्येकाने इथे यावे आणि अगदी स्वस्त आणि चीप मध्ये इथं उपचार मिळतात. थँक्यू. ओके, धन्यवाद. नाव काय सर आपलं? माझं नाव आहे सचिन गजानन सांगोर. आणि ह्या कोण आहे आपल्या? या माझ्या मिसेस मोनिका सचिन सांगोर. ओके. तर कशासाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये आले होते?
हॉस्पिटलला म्हणजे जे पोटात गाठ होती ना, ओके. खेडमध्ये ट्रीटमेंट मी वर्षभर झाले, म्हणजे तिथे ट्रीटमेंट चालू होती. त्या डॉक्टरांना म्हणजे लक्षात आलं नाही. ओके. त्यानंतर आम्ही इकडे आमच्या साडूंनी मला सांगितलं वराळात राहतात, त्यांनी हॉस्पिटलबद्दल माहिती दिली. बरं. खाडे डॉक्टर आहेत म्हणून. त्यावेळी आम्ही इकडे आलो. बरं, मग हॉस्पिटलमध्ये येऊन काय वाटलं तुम्हाला? हॉस्पिटलमध्ये फर्स्ट टाइम जेव्हा आलं मॅडमने सांगितलं काय नक्की प्रॉब्लेम काय, म्हणजे त्याने खोलवर माहिती सांगितली आम्हाला, कशामुळे कशा झाले. ओके. त्यानंतर ते ऑपरेशन करणं गरजेचं होतं असं सांगितलं आम्हाला. तुमची काही क्वेरी नव्हती ना तेव्हा की तुम्हाला वाटलं, तुमची काही क्वेरी नव्हती ना तेव्हा की कोणी सांगितलं किंवा मॅडमवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, असं काही वाटलं का तुम्हाला? असं काय नाही. नाही ना? कारण साडूने आम्हाला सांगितलं होतं हॉस्पिटल चांगलं आहे, पेशंटची काळजी घेतात, व्यवस्थित लक्ष देतात. ठीक आहे. इथं त्याच्यानंतर 5 दिवस ऍडमिट केल्यानंतर रक्त कमी होतं ना, त्याच वेळी लक्षात आलं की लक्ष व्यवस्थित देतात त्यांना, त्याच्यानंतर ऑपरेशन करायचं होतं. मग तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला किंवा फ्रेंड सर्कलमध्ये काही सांगू शकता की हॉस्पिटलच्या विषयी की हॉस्पिटल चांगलं आहे किंवा खराब आहे, असं काही सांगू शकता? स्टाफ चांगला आहे, डॉक्टर चांगले आहेत, काळजी लक्ष देतात. काही असं प्रॉब्लेम आपल्याला वाटलं तर आपण कोणती माहिती विचारलं तर ते सांगतात. डॉक्टर कसे वाटले तुम्हाला? डॉक्टर व्यवस्थित एकदम चांगलं आहे ना? तुमचं काय म्हणणं आहे ताई, कशी वाटली तुम्हाला ट्रीटमेंट मॅडमची? ट्रीटमेंट चांगली वाटली मॅडमची, आणि जे नर्स लोक जे लक्ष दिलं ते पण चांगले व्यवस्थित दिलं त्यांना. ओके, चल, थँक्यू सो मच. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं आपण म्हणतो, परंतु त्या संपत्तीचं जतन करण्यासाठी आपण काही करतो का? अचानक मोठा वैद्यकीय खर्च आल्यास त्या कुटुंबावर जणू मोठे आर्थिक संकटच ओढावते. कोरोना काळामध्ये सर्वांनीच याची अनुभूती घेतलेली असेल. अशा परिस्थितीमध्ये जर आपण कॅशलेस आरोग्य विमा काढलेला असेल तर त्याचा खऱ्या अर्थाने मोठा आधार मिळतो. ह्या विम्यामध्ये म्हणजेच कॅशलेस सुविधेमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतरचा खर्च, औषधे, शस्त्रक्रिया या सेवांचा समावेश होतो. याच पार्श्वभूमीवर कॅशलेस आरोग्य म्हणजे काय, त्याचे फायदे, डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यामध्ये असणाऱ्या कॅशलेस सुविधांविषयी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली खाडे, डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण. सर्वात महत्त्वाचे कॅशलेस विम्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात. पहिला, उपचारासाठी त्वरित अर्थसहाय्य. दुसरा आणि महत्त्वाचा, मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी होणारी मदत. डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण येथे सर्व खाजगी आणि सरकारी कॅशलेस आरोग्य विमा कंपन्यांच्या सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्स, HDFC इन्शुरन्स, केअर हेल्थ इन्शुरन्स, मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे, ज्या तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आमच्याकडे प्रशिक्षित इन्शुरन्स प्रतिनिधी आहेत जे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील आणि तुम्हाला इन्शुरन्स क्लेम प्रक्रियेमध्ये मदत करतील. आता चिंतामुक्त होऊन मिळवा उपचार. अधिक माहितीसाठी आमच्या डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यांच्याशी संपर्क साधा. खाडे हॉस्पिटलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. खाडे हॉस्पिटलमध्ये आपण कशासाठी आला होतात, म्हणजे काय त्रास होता तुमच्या पेशंटला, इथे आल्यानंतर तुमची भूमिका काय आहे, तुम्हाला आमची ट्रीटमेंट वगैरे आवडली का, याबद्दल तुमची भूमिका काय आहे, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाहिजे. सर्वप्रथम खाडे हॉस्पिटलच्या डॉक्टरांची आणि इथल्या स्टॉफचे कौतुक करावं असा इथला सर्व स्टॉफ आणि सेवा देणारे डॉक्टर आहेत. ज्या वेळेला मी माझा मुलगा कुमार ज्ञानेश रमेश वहार
हा दिनांक 6/2/2022 सकाळी 11 वाजता खाडी हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन आलो. त्यावेळेस मुलाला 105 एवढा ताप होता. परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर लगेच या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर अक्षय खरात आणि त्यांचा सिस्टरचा स्टॉफ यांनी अवघ्या 5 मिनिटांमध्ये इमर्जन्सी पेशंटकडे बघून मुलाच्या उपचाराला सुरुवात. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. नाम क्या है आपका? श्याम पांडे. आप किस चीज़ के लिए हॉस्पिटल में आए थे? सर क्या था, प्रेगनेंसी था इसका, तो उसके लिए आया था. ओके. तो किससे मिले आप हॉस्पिटल में आए के पहले? मिस खाड़े मैम सर. खाड़े मैम से क्या बोले खाड़े मैम? फिर ट्रीटमेंट चालू हुआ. ओके. और मैम का जो बिहेव था बहुत अच्छा. ओके. और दवा का मतलब हर एक चीज़ से हम बहुत हैप्पी होकर इधर से गए. ओके. हाँ, ये ड्यूटी हुई है. तो ओके. हम लोग आए थे मैम को थैंक यू बोलने के लिए. ओके. हाँ. आप क्या कहना चाहते हैं भाभी जी? बस ज़्यादा कुछ नहीं, लेकिन मैम का रिस्पॉन्स अच्छा था हमारे पर. ओके. अगर आप रिजल्ट हमें अच्छा मिला. अच्छा रिजल्ट मिला. कितने दिनों से मैम के पास आ रहे थे आप? देखो 8 महीने. हाँ 8 महीने. किसने सजेस्ट किया था आपको ये हॉस्पिटल? मिस्टर विवेक शुक्ला. विवेक शुक्ला. हाँ, MR है. ओके. मिस्टर खाड़े सर के पास आते हैं, ओके. तो उन्होंने बोला था क्या बोले थे उन्होंने? ये हॉस्पिटल है और मैम का तो उन्होंने जो भी रहा गुड बताया, अच्छा है. ओके. आप वहाँ पे दिखा सकते हैं मैम को. और हम लोग आए तो हम लोग को बहुत अच्छा मैम का बिहेव अच्छा लगा. ओके. और जो मैम का दवा मतलब बहुत ज़्यादा दवा नहीं देना. ओके. हाँ, और मतलब हर ढंग से सब लोग बहुत अच्छा मतलब बेटर हुआ है यहाँ पे. ओके. अगर किसी को बताना चाहते हैं तो क्या बताएंगे हॉस्पिटल के बारे में? सर ये मतलब मेरी तरफ से तो यही रहेगा कि कहीं और जाने से अच्छा कि यहाँ आइए. ओके. पर जरूर आइए, यहाँ पे देख के जाइए ओके. मैम कैसा ट्रीटमेंट करती है. खाडे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल चाकण में आहे. ओके. नाव काय आपलं? माझं नाव खेडकर रमनाथ. मी हे खाडे हॉस्पिटल चाकणमध्ये स्टँडच्या अगदी पाठीमागे आहे आणि या ठिकाणी सर्व काही आरोग्याच्या संदर्भातील उपचार होतात आणि सुविधा बी उपलब्ध आहेत. तुम्ही कशासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते? मी सर्वप्रथम सरांकडं मला थोडा पोटाची तकलीफ होते, त्याकरता आलो. सरांनी मला चेक केला अगोदर आणि त्यांच्या अनुभवाप्रमाणे औषध दिले, मेडिसिन दिल्यानंतर सर मला म्हणाले याचा जो कोर्स आहे 2 दिवसात तुम्ही पूर्ण करा, नाही फरक पडला तर परत या. ओके. ठीक आहे. मी औषध घेऊन मी आणि माझी मॅडम आम्ही घरी गेलो. 2 दिवस औषध घेतले पण थोडा काही फरक पडला, पाहिजे असा फरक मला वाटला नाही. ओके. परत मी 2 दिवसांनी सरांकडे आलो. सरांनी चेकअप केलं. सर म्हणले आपण एक सोनोग्राफी करू, त्यामध्ये काही रेफरन्स किंवा संदर्भ मिळतो का पाहू. आम्ही सोनोग्राफी केली. संध्याकाळी रिपोर्ट घेऊन आलो. सरांनी त्यामध्ये थोडं सांगितलं की लिव्हरला वगैरे सूज आहे आणि एक किडनी स्टोन आहे 2.5 cm, परंतु त्याचं काही एवढं विशेष नाही आणि किडनीला इन्फेक्शन झालं असं आहे. तर मग सर म्हणले ठीक आहे, आपण तुम्हाला आजपासून सकाळ संध्याकाळ इंजेक्शन सुरू करू. त्याप्रमाणे मी कबूल केले आणि मला 3 दिवसाचा कोर्स त्यांनी इंजेक्शनचा सुरू केला. ओके. तर मला सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला 1 किंवा 2 दिवसामध्ये फरक पडणार नाही, 3ऱ्या दिवशी मात्र नक्कीच फरक पडेल. आणि ज्या वेळेस मला ते चेक करायचे त्यावेळेस ते एवढ्या म्हणजे
काळजीपूर्वक आणि एक मला असा आधार द्यायचे आणि त्यांच्या बोलण्यातून मला असं म्हणजे माझ्यामध्ये एक ऊर्जा तयार व्हायची की आपण लवकरच ठीक होऊ. ओके. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 3 दिवसाचा कोर्स झाला आणि तिसऱ्या दिवशी मला नक्कीच फरक पडला. मी सरांना बोललो की आज मला फरक जाणवतं सर, माझं जे दुखतंय ते कमी झालं. ओके. तर सर म्हणले तरी ठीक आहे, पण आपण एक CT स्कॅन करून घेऊ की आपण अपेंडिक्स बद्दल जे इन्फेक्शन ते किती आहे काय ते पाहून घेऊ, ओके. म्हणजे पूर्ण आजार बरा करता येईल. हां. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला त्यांनी CT स्कॅन करायला पाठवलं आणि अगदी स्वस्त त्या ठिकाणचंच त्यांनी सजेस्ट केलं. सजेशन केलं आणि त्या ठिकाणी मी गेलो की माझं सर्वप्रथम कॅन बी झाला आणि मी कॅनचा रिपोर्ट घेऊन आल्यावर सरांनी मला सांगितलं सर्जरी करावी लागेल कारण अपेंडिक्सची साईज खूपच मोठी आहे. ओके. तुम्ही तयार होते का सर्जरीसाठी? मी सर्जरी करायला तयार नव्हतो, मला भीती वाटत होती. मग पण सरांनी मला खूप विश्वासात घेतलं आणि सरांवर माझा विश्वासच तयार झाला होता. ओके. आणि मॅडमनी मला खूप समजून सांगितलं कारण मॅडमचं त्यांचं जे बोलणं किंवा जे पेशंटच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणे आणि एक उपचार पद्धती ही पेशंटला असं मनामध्ये त्याच्या असं द्विधा मनस्थिती राहत नाही, पेशंट फ्रेश राहतो. ओके. आणि मग त्यांनी मला सांगितलं आहे छोटी सर्जरी, तुम्हाला एक तर समजा टाक्याची करा किंवा मग ते एंडोस्कोपी करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते सांगा. मी कबूल झालो. ओके. आणि अगदी सहजतेने मला तर असं वाटलं नव्हतं कारण मी बाकीच्यांचं ऐकून होतो, मला सांगायचे माझे मित्र परिवार की बाबा या ऑपरेशनमध्ये खूप त्रास होतो, खूप हाल होतात, लवकर पेशंट कव्हर होत नाही. ओके. मी असं ऐकलं होतं, परंतु मला माझ्या आत्ताचा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं तर डायरेक्ट मला अगोदर त्यांनी मला इतकं म्हणजे जे असं एक समज त्यांच्यात पूर्णपणे मिसळून घेतलं. त्यांचा जो स्टाफ असेल, ऑपरेशनचे जे मॅडम असतील, सर असतील आणि सर MD मेडिसिन असल्यामुळं मला एक विश्वास होता. ओके. मला 1-2 मित्रांनी सजेस्ट केलं होतं की या ठिकाणी तू ऑपरेशन करून घे. तर त्या ठिकाणी असं होतं स्वतः सर्जन येतात, ऑपरेशन करून जातात आणि आपण तिथं त्या हॉस्पिटलला राहतो. ओके. परंतु प्रॉब्लेम माझ्या एक लक्ष झाला की सर्जरी येते ते त्यांचं ऑपरेशन करून जातील, पण आपण ज्याच्या अंडर खाली ऍडमिट राहणार आहे ते डॉक्टर सुद्धा तितकेच पाहिजे की एक्सपर्ट पाहिजे. मग सर MD मेडिसिन असल्यामुळं आणि खूप एक्सपिरियन्स असल्यामुळे मला जरा ते बरं वाटलं की आपल्याकरता सेफ्टी. ओके. मग त्या दृष्टीने मी सरांकडे ऍडमिट झालो. त्यांनी मला अगोदर जे ऑपरेशनचे सर्जन वगैरे आले होते किंवा सर होते, मॅडम होते, सगळे त्यांचे ग्रुप म्हणजे ते भूल देणाऱ्या सुद्धा एक मॅडम डॉक्टर होत्या. ते म्हणजे एवढ्या की मी एक अर्धा-पाऊण तासामध्ये मला त्यांनी ऑपरेशन थिएटर नेलं. नंतर मी त्यांच्यात मिसळून गेलो. मला असं वाटायचंच नाही की माझं ऑपरेशन आहे की काय, मला काय असं ही भीती बिलकुल माझ्या मनात राहिली नाही. ओके. सहजतेने, एकदम सहजतेने माझं ऑपरेशन सुद्धा एवढं सहजतेने झालं की मला ते काहीही जाणवलं नाही. तुमची सर्जरी व्यवस्थित झाली ना आता? एक सर्जरी एवढी झाली व्यवस्थित. मी ज्यावेळेस माझी गोळी उतरली, मला ज्यावेळेस उठवलं गेलं तर मी असं अगदी झोपेतून उठलोय. ओके. असंच मला जाणवलं. आणि जाणवल्यानंतर मला त्या डॉक्टर मॅडम जे होत्या खाली मॅडम म्हणलं दादा झाली तुमची सर्जरी, उठा आता. मी उठलो आणि मी म्हणते हो झाली, पण कसं काय. मग त्यांनी मला सांगितलं पाय हलवा, तो पाय व्यवस्थित माझी पायाची त्याची मुवमेंट झाली. आणि नंतर त्या दिवशी मला त्यांनी शिफ्ट केलं रूममध्ये ऑपरेशन थिएटरमधून. तर त्यांची स्टेटमेंट त्यांनी चालू केली. स्टेटमेंटने मला दुसऱ्या दिवशी एवढा फरक जाणवला की मी पूर्ण हालचाल करू लागलो. ओके. आणि कसली तकलीफ नाही किंवा असं परेशानी कोणतीच नव्हती. दुसऱ्या दिवशी मी ह्या शरीराची माझी हालचाल होऊ लागली इकडे तिकडे. आणि ते मला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस व्हिजिट पेशंटला करायचे त्यावेळेस माझ्याकडे यायचे, त्यावेळेस ते मला एकदम इतके
चेकअप करायचे, चेक वगैरे करायचे, सगळ्या सुविधा तिथले तिथं, असे कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि नंतर त्यांनी सांगितलं की तिसऱ्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या पायावर थोडे का होईना चालणार. आणि त्याचप्रमाणे मी तिसऱ्या दिवशी बऱ्यापैकी चालू लागलो, मला कुठलाही त्रास झाला नाही किंवा तकलीफ झाली नाही. आणि चौथ्या दिवशी तर मी मनानेच उठायचो, माझं सगळं तोंड बिल फ्रेश, जेवणही करू लागलो, थोडं थोडं जेवणही घेऊ लागलो. आणि आज 4 ते 5 दिवसामध्ये मी सगळं काही नॉर्मल आहे. ओके. म्हणजे असं तुम्हाला काही आजार नाही असं वाटत आहे? अशी परिस्थिती आहे की मी समजतोय की मला कसलाच आजार नाही. ओके. म्हणजे पूर्णपणे तुम्ही बरे झालेले आहे? पूर्णपणे बरा झालो. इथून पुढे तुमच्या मित्रपरिवारांना किंवा फॅमिली मेंबरला काही सजेस्ट करायचं असेल किंवा कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करणार? शुअरली मी माझ्या मित्रपरिवारांना एकच सांगू इच्छितो, मित्रपरिवारच नाही, बाकी जे असतील या परिसरातील असतील किंवा महाराष्ट्रातील कुठले असतील, खाडे हॉस्पिटल स्टेटमेंट बाबतीत एकच नंबर, सगळे सुविधा, तुमची काळजी घेतली जाते, तुमचा आत्मविश्वास वाढवला जातो, स्टाफ बी इतका प्रेमाने नम्रपणे काम करतो की पेशंटला वागणूक ही त्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तो पेशंट एक कुटुंबाचा सदस्य होतो. थँक्यू. एवढंच सांगतो. आणि खरंच प्रत्येकाने इथे यावे आणि अगदी स्वस्त आणि चीप मध्ये इथं उपचार मिळतात. थँक्यू. ओके, धन्यवाद. नाव काय सर आपलं? माझं नाव आहे सचिन गजानन सांडवड. आणि ह्या कोण आहे आपल्या? या माझ्या मिसेस मोनिका सचिन सांडवड. ओके. तर कशासाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये आले होते? हॉस्पिटलला म्हणजे जी पोटात गाठ होती ना, ओके. खेडमध्ये ट्रीटमेंट मी वर्षभर झाले, म्हणजे तिथे ट्रीटमेंट चालू होती. त्या डॉक्टरांना म्हणजे लक्षात आलं नाही. ओके. त्यानंतर आम्ही इकडे आमच्या साडूंनी मला सांगितलं, वराळात राहतात, त्यांनी हॉस्पिटलबद्दल माहिती दिली. बरं. खाडे डॉक्टर आहेत म्हणून. त्यावेळी आम्ही इकडे आलो. बरं, मग हॉस्पिटलमध्ये येऊन काय वाटलं तुम्हाला? हॉस्पिटलमध्ये फर्स्ट टाइम जेव्हा आलो, मॅडमने सांगितलं काय नक्की प्रॉब्लेम काय, म्हणजे त्यांनी खोलवर माहिती सांगितली आम्हाला, कशामुळे कशा झाले. ओके. त्यानंतर ते ऑपरेशन करणं गरजेचं होतं असं सांगितलं आम्हाला. तुमची काही क्वेरी नव्हती ना तेव्हा की तुम्हाला वाटलं? तुमची काही क्वेरी नव्हती ना तेव्हा की कोणी सांगितलं किंवा मॅडमवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, असं काही वाटलं का तुम्हाला? असं काय नाही ना? कारण साडूने आम्हाला सांगितलं होतं हॉस्पिटल चांगलं आहे, पेशंटची काळजी घेतात, व्यवस्थित लक्ष देतात. ठीक आहे. मी तर त्याच्यानंतर 5 दिवस ऍडमिट केल्यानंतर रक्त कमी होतं ना, त्याच वेळेला लक्षात आलं की लक्ष व्यवस्थित देतात त्यांना, त्याच्यानंतर ऑपरेशन करायचं होतं. मग तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला किंवा फ्रेंड सर्कलमध्ये काही सांगू शकता की हॉस्पिटलच्या विषयी की हॉस्पिटल चांगलं आहे किंवा खराब आहे? सांगू शकता. स्टाफ चांगला आहे, डॉक्टर चांगले आहेत, काळजी लक्ष देतात. काही असं प्रॉब्लेम आपल्याला वाटलं तर आपण कोणती माहिती विचारलं तिथे सांगतात. डॉक्टर कसे वाटले तुम्हाला? डॉक्टर व्यवस्थित एकदम चांगलं. तुमचं काय म्हणणं आहे ताई? कशी वाटली तुम्हाला ट्रीटमेंट मॅडमची? ट्रीटमेंट चांगली वाटली मॅडमची. आणि जे नर्स लोक जे लक्ष दिलं ते पण चांगले व्यवस्थित दिलं त्यांना. ओके. चल, थँक्यू सो मच.